भौतिक सुख आली आणि माणसं मात्र परमार्थापासून फार दूर गेली। मॉल संस्कृती आली, माणसं स्मॉल झाली। बेचैनी इतकी जोरात वाढली, बॉक्स लाईफ झालं माणसाचं, बॉक्स लाईफ। बंगला किती मोठा असू द्या, सध्या लोक बंगल्यात राहत नाही, बेडरूम मध्ये जास्त राहतात। त्या बेडरूमचं बॉक्स आहे ना, तिथून उठतात, बाथरूम नावाच्या बॉक्स मध्ये जातात, तिथं आंघोळ केली की टिफिन नावाचं बॉक्स उचलतात, गाडी नावाच्या बॉक्स मध्ये बसतात, आपापल्या कामाला ऑफिसला जातात, तिथल्या केबिन मधल्या त्या बॉक्स मध्ये बसतात, तिथून येऊन परत बेडरूम नावाच्या बॉक्स मध्ये, तिथून टीव्ही नावाच्या बॉक्स मध्ये 2-3 तास घालवतात, झोपताना परत मोबाईल नावाचा बॉक्स, की सकाळी परत बाथरूम नावाचा बॉक्स। याला बॉक्स लाईफ म्हणायचं। आयुष्य गेलं माणसाचं, त्याला स्वानंद सुखानं जगता येत नाही। ज्या घरात पावित्र्य आहे, आनंद आहे, मंगलमयता आहे, ज्या घरातली स्त्री प्रसन्न आहे, ज्या घरातला पुरुष समाधानी आहे, त्या घरामध्ये आनंदी आनंद असतो। परमपूजनीय डोंगरे महाराज सांगायचे, तुमच्या घरी जर साधू जेवला, एखादा महात्मा जेवला, तर तो जेवत नाही, अन्न खात नाही, तुमच्या घरचं पाप खाऊन जात असतं। शिकारीचे वाघ तयार करायचे होते, पण बापाला जमलं नाही। मुळशीमध्ये 15 एकर, पुण्यामध्ये 2-3 फ्लॅट, सर्कशीतलं वाघ तयार झालं पोरग। एकदा भारतामध्ये एक सर्कस आली आणि इंडियन कंट्रीच्या लॉनं सांगितलं, तुम्हाला ही जनावर पाळता येणार नाही, जंगलात सोडून द्या। त्यांनी ते वाघ जंगलात सोडले। लहानपणापासून सर्कशीत वाढलेले, त्यांना शिकार करायचं माहिती नाही, आईतं अन्न पुढे यायचं। आता ते नुसत्या डरकाळ्या फोडतात, शिकार पुढून चालली तरी त्यांना कळत नाही शिकार कशी करायची, नुसते आवाज देतात। 2-3 रानटी कुत्र्यांनी त्यांचा अभ्यास केला, हे दिसतात वाघ, पण हे वाघ नाही, रेकी केली त्यांची। आणि एक दिवस ह्या 3-4 रानटी कुत्री एकत्र झाली आणि या वाघांची शिकार केली। काय केली? जर तुम्ही तुमच्या पोरांना शिकारीतलं वाघ नाही केलं आणि सर्कशीतलं वाघ केलं ना, गल्लीतली, गावातली, तालुक्यातली, जिल्ह्यातली आसपासची रानटी कुत्री त्यांची शिकार करून टाकतील। त्यांना सर्कशीतले वाघ तयार करू नका, त्यांना शिकारीचे वाघ तयार करा। आणि म्हणून सकाळी लवकर उठलं पाहिजे। ज्यावेळी धीरूभाई अंबानी मरण पावले आणि त्यांना जाळायची जागा सजवली गेली, पाण्यानं स्मशानभूमी धुवून काढली, चंदनाची चिता रचली गेली, अंत्यविधीला माझे एक जवळचे स्नेही मंत्री आहेत, ते उपस्थित होते। त्यानं त्या मुंबईच्या नगरपालिकेच्या एका कर्मचाऱ्याला बोलवलं, म्हणला, का रे, काल इथं मयत कुणाची झाली? त्यानं सांगितलं, काल एक भिकारी मेला होता, पोलिसांनी त्याला या ठिकाणी आणून जाळलं, पण साहेब सगळं धुवून काढलंय। त्यावेळी ते मंत्री गालात हसू लागले आणि आमची ज्यावेळी चर्चा झाली त्यावेळी लक्षात आलं, जरी धुवून काढलं, निरमा पावडर सगळं टाकून धुतलं असेल, पण अग्नीनं ज्यावेळी जिथं प्रेत जाळतात तिथं तडे जातात, त्या भेगामध्ये भिकाऱ्याची राख मात्र तशीच होती। आज धीरूभाई अंबानी मेला, जगातला श्रीमंत मनुष्य, पण थोड्या वेळानं धीरूभाई अंबानीची सुद्धा राख त्या राखेत जाऊन मिसळली। शेवटी भिकारी आणि धीरूभाई अंबानी एकाच जागेवर स्थिर झाले, हे जगातलं सत्य आहे। तेच घर धन्य रे, जिथं अतिथीला भोजन मिळतं, वाटसरूला पाणी मिळतं, जिथं ईश्वराचं चिंतन चाललंय। जे फक्त स्वतः करता अन्न शिजवतात ना, ते प्रेताच्या हातानं भोजन करतात। वाक्य ध्यानात ठेवा। बालवयाचा योगी इंद्रायणीच्या काठावर बसलेला आहे। खरं तर ओंकार मंत्राचा जप मनातून संपला, जन्मग्रामाच्या आठवणीत रमलेलं मन विठ्ठल पंतांचं या बालयोग्यानं स्थिर केलं। सतेज मौतिकावर शिंपला उघडावा, त्याप्रमाणे विठ्ठलानं आपलं नेत्र उघडलं। सामान्य जीवाला मन स्थिर करणं अवघड, पण योग्यांना सहज समाधी साधता येते। आणि ज्याला मनाला स्थिर करता आलं, त्यालाच परमात्म्याच्या जवळ जाता आलं। सध्या सगळी लोक जी दुःखी आहेत, केवळ मनाच्या ओढाताणीमुळे दुःखी आहेत। विठ्ठल पंतानं डोळे उघडले, आशीर्वाद महाराज। मध्यम वयाचा ग्रस्त आशीर्वादाच्या आकांक्षेनं बाल योग्याच्या पुढे उभा होता।
करवत काठी धोतर, मऊ सुताची बाराबंदी, स्कंदी जरी काठाचं उपर्ण, मस्तकाला रेशमी पागोट, कपाळी गोपी चंदनाची मुद्रा, दोन भुवयांमध्ये रेखीव लावलेला उभा गोपीचंद, ओठाखाली किंचित करड्या झालेल्या मिशा, असा सर्व समृद्धीनं युक्त एक पुरुषोत्तम आशीर्वादाच्या आशेनं बाल योग्याच्या पुढं उभा होता. माणसं योग्याच्या पुढं, सिद्धाच्या पुढं हात जोडून उभी असतात ज्यावेळी प्रचंड दुःखी असतात तेव्हा. सुखी असलेली माणसं देवाकडं आणि संतांकडे कधीच जात नाही. ज्यावेळी प्रचंड दुःख होतं की नाही, त्यावेळी आधार माणसं शोधतात, तो संताचा आणि देवाचा. देवाकडं सुखामध्ये लोक जात नाही. एकतर प्रचंड ज्ञानानं लोक देवाकडे जातात, एकतर प्रचंड वैराग्यानं जातात, नाहीतर प्रचंड दुःखानं जातात. खर तर या जगामध्ये दुःख वाईट नाही, सुखही पाहुणा आहे आणि दुःखही पाहुणाच आहे. 7 दिवसापैकी एक दिवस रविवार येणार. नारळ म्हणलं की आतमध्ये गोड पाणी आणि खोबरं, पण वरून कवंटी आणि केसर असणार. फणस म्हणलं की आतमध्ये गोड गरे, पण वरून काटे असणार. घर म्हणलं की माणसाबरोबर उंदर घरात राहणार की उंदरासाठी वेगळं घर बांधता. तसं सुख म्हणलं की दुःख येणार. सुखाच्याच पाऊलावर पाऊल ठेवून दुःख आलेलं असतं. पण माणसं सुख आलं की दरवाजा उघडा ठेवतात, आकाश कंदील लावतात, पणत्या लावतात, आणि दुःख आलं की दरवाजा लावून आक्रंदत बसतात. पण दुःख फार धीट पाहुणा आहे. तुम्ही दरवाजा लावला तर फरशा उखडून येईल, तुम्ही दरवाजा लावला तर मोरीच्या पायपा वाट येईल, तुम्ही दरवाजा लावला तर खिडकी वाट येईल, पण आल्याशिवाय राहणार नाही. दुःख एक्सेप्ट केलं पाहिजे माणसाने. या पुरुषाकडे पाहिलं, बाल योग्याच्या पुढे आशीर्वाद घेण्यासाठी एक श्रीमंत पुरुष उभा आहे. लक्ष्मी आणि लीनता असा अभूतपूर्व संयोग पाहून बालयोगी विठ्ठलाच्या मनाला कौतुक मिश्रित आश्चर्य वाटलं. लक्ष्मी असते त्याच्याकडे लीनता असेलच याची शाश्वती नाही, आणि ज्याच्याकडे लीनता आहे त्याच्याकडे लक्ष्मी असेलच असं नाही. सध्या श्रीमंती पैशावर मोजली जाते, पण पैसे तर वरती नेता येत नाही. ज्यावेळी धीरूभाई अंबानी मरण पावले आणि त्यांना जाळायची जागा सजवली गेली, पाण्यानं स्मशानभूमी धुवून काढली, चंदनाची चिता रचली गेली, त्या अंत्यविधीला माझे एक जवळचे स्नेही मंत्री आहेत, ते उपस्थित होते. आध्यात्मिक माणूस आहे थोडासा. त्यानं त्या मुंबईच्या नगरपालिकेच्या एका कर्मचाऱ्याला बोलवलं. म्हटलं, का रे, काल इथं मयत कुणाची झाली? ती जरा घाबरलं. म्हटलं, साहेब काय करायचंय, पण आज धुवून काढलंय सगळं, अत्तर मारली, चंदनाची लाकडं आणली, फुलांनी सजवली स्मशानभूमी. अरे तसं नाही, पण काल इथं मयत कुणाची झाली? त्यानं सांगितलं, हा जो एरिया आहे ना, हा सगळा भिक्षेकर यांचा एरिया आहे बऱ्यापैकी. बेवारस काल एक भिकारी मेला होता, पोलिसांनी त्याला या ठिकाणी आणून जाळलं, पण साहेब सगळं धुवून काढलंय. त्यावेळी ते मंत्री गालात हसू लागले. आणि आमची ज्यावेळी चर्चा झाली त्यावेळी लक्षात आलं, जरी धुवून काढलं, निरमा पावडर सगळं टाकून धुतलं असेल, पण अग्नीनं ज्यावेळी जिथं प्रेत जाळतात तिथं तडे जातात, त्या भेगामध्ये भिकाऱ्याची राख मात्र तशीच होती. आज धीरूभाई अंबानी मेला, जगातला श्रीमंत मनुष्य, पण थोड्या वेळानं धीरूभाई अंबानीची सुद्धा राख त्या राखेत जाऊन मिसळली. शेवटी भिकारी
आणि धीरूभाई अंबानी एकाच जागेवर स्थिर झाले, हे जगातलं सत्य. काय त्या धनाचा उपयोग आहे मायबाप? तिजोऱ्या मोठ्या असल्या पाहिजे, त्यामध्ये धनही असलं पाहिजे, पण त्याच्यामध्ये भगवत भाव, दान देण्याची वृत्ती आणि संस्कृती मात्र त्या तिजोरीत असली पाहिजे. पैशावाले खूप आहेत, इतिहासानं नोंद नाही घेतली. मला सांगा, तुकोबरायांचं धन ज्या लोकांनी कर्ज बुडवलं त्यांना इतिहासानं लक्षात ठेवलं नाही, ज्यांना तुकोबरायचं कर्ज बुडवलं त्यांना. पण ज्यानं मात्र दुष्काळात सुद्धा कर्ज वाटलं सोडून दिलं, 450 वर्ष महाराष्ट्र त्यांची कीर्ती गातोय. किती तुम्ही जे ज्यांना देता, देण्याची सुद्धा दानत असली पाहिजे. म्हणून लक्ष्मी आणि लीनता एका जाग्यावर पाहायला मिळत नाही, पण या बाल योग्यानं पाहिलं. लक्ष्मी आणि लीनता एका जागी पाहिल्याबरोबर कौतुका मिश्रित आश्चर्य वाटलं आणि मुखातून अभावित आशीर्वाद बाहेर पडला. इष्ट फल प्राप्ती रस्तु. मध्यम वयाचा आनंद, मध्यम वयाचा तो गृहस्थ आनंदानं उठला. चलाव महाराज, चलाव, नम्रपणानं विनंती केली. या लहानग्या विठ्ठल पंतानं बारीक भुरकुटी ताणली, विचार कुठं? आमच्या घरी महाराज, आमच्या घराला तुमचे पाय लागावेत. आम्ही तापसी, आम्ही संन्यासी, आम्ही ग्रह वर्ज केलाय. ग्रहस्थाच्या नेत्रात पाणी तरळून गेलं. खर तर महाराज, आपण सर्वज्ञ आहात, इष्ट फल प्राप्त हा आशीर्वाद दिला, पण तुमचे चरण रज माझ्या घराला लागावेत एवढीच इच्छा आहे. आशीर्वाद तर आपणच दिला, आता पूर्ण करावा. विठ्ठल क्षणभर विचारमग्न झाले. आज माझ्या घरी भोजन करून आश्रम पवित्र करावा महाराज. आपल्यासारख्या सत्पुरुषाचं स्वग्रही आगमन हे आमच्या पातक्याच्या कल्याणार्थच नाही का? एकदा आमच्या घराला पाय लागावेत महाराज. घर तेच सुंदर आहे. अतिथी पूजनम प्रतिदिनम मिष्टान्नम पानम गृही साधु संगमुपासते सततम धन्य गृहस्थाश्रमः. तेच घर धन्य रे, जिथं अतिथीला भोजन मिळतं, वाटसरूला पाणी मिळतं, जिथं ईश्वराचं चिंतन चाललंय. जे फक्त स्वतः करता अन्न शिजवतात ना, ते प्रेताच्या हातानं भोजन करतात. वाक्य ध्यानात ठेवा. ज्या स्त्रीला मर्यादा पाळायच्यात, भोजनेषु माता शयनेषु रंभा धर्मेषु कुला क्षमेषु धरती. एक क्षमा करताना त्या बाईनं धरतीसारखं असावं, भोजन घालताना आईसारखं असावं, शयनगृहात रंभेसारखं असावं आणि धर्म करताना कुलवान स्त्रीसारखं असावं, तर त्या घराला आनंद आहे. सध्या बंगले हसतात, झुंबर हसतात, पण बंगल्यातली माणसं मात्र रडतात. सध्या करोडो रुपयाचे बंगले बांधून ठेवलेत मायबाप. आतमधली दुःख फक्त त्या आतमधल्याच लोकांना माहिती आहे. सुख निघून गेलं गड्या. पूर्वी झोपडी होती, तुकडोजी महाराज म्हणतात, त्या झोपडीत सुद्धा आनंद होता. भौतिक सुख आली आणि माणसं मात्र परमार्थापासून फार दूर गेली. मॉल संस्कृती आली, माणसं स्मॉल झाली. बेचैनी इतकी जोरात वाढली. बॉक्स लाईफ झालं माणसाचं. बॉक्स लाईफ कशाला म्हणायचं? बॉक्स लाईफ सांगू. बंगला किती मोठा असू द्या, सध्या लोक बंगल्यात राहत नाही, बेडरूम मध्ये जास्त राहतात. त्या बेडरूमचं बॉक्स आहे ना, तेवढ्याच्या जास्त राहतात. तिथून उठतात, बाथरूम नावाच्या बॉक्समध्ये जातात.
तिथं आंघोळ केली की टिफिन नावाचं बॉक्स उचलतात, गाडी नावाच्या बॉक्समध्ये बसतात, आपापल्या कामाला ऑफिसला जातात, तिथल्या केबिन मधल्या त्या बॉक्समध्ये बसतात, तिथून येऊन परत बेडरूम नावाच्या बॉक्समध्ये, तिथून टीव्ही नावाच्या बॉक्समध्ये 2-3 तास घालवतात, झोपताना परत मोबाईल नावाचा बॉक्स की सकाळी परत बाथरूम नावाचा बॉक्स. याला बॉक्स लाईफ म्हणायचं. काय म्हणायचं? आयुष्य गेलं माणसाचं, त्याला स्वानंद सुखानं जगता येत नाही. आणि म्हणून खर तर ज्या घरात पावित्र्य आहे, आनंद आहे, मंगलमयता आहे, ज्या घरातली स्त्री प्रसन्न आहे, ज्या घरातला पुरुष समाधानी आहे, त्या घरामध्ये आनंदी आनंद असतो. साधू तुमच्या घरी कधी येतात? वसंत येतो साधू आला म्हणजे. परमपूजनीय डोंगरे महाराज सांगायचे, तुमच्या घरी जर साधू जेवला, एखादा महात्मा जेवला, तर तो जेवत नाही, अन्न खात नाही, तुमच्या घरचं पाप खाऊन जात असतं. काय खात असत? पण भोजन सुद्धा तेवढ्या प्रेमानं घातलं पाहिजे, नाही तर अवघड आहे. आम्ही बारामतीच्या बाजूला एका कथेला जातो बरं का, मी दरवर्षी असते. जेवण झालं की त्याले पाटील सांगतात, महाराज काय जेवायला करायचं? आपण जर सांगितलं ना आज गरम जिलेबी करा, जिलेबी करणार. आपण जर सांगितलं ना छान तुम्ही हुलग्याची ती शिंगोळी करा, करणार. खाल्यावर सौप हातात देणार, आपण पोटावर हात फिरवायचा. ते म्हणणार महाराज कस काय जेवण झालं होतं? आपण म्हणायचं 1 नंबर पाटील. मग पाटील म्हणणार तुमच्या बापानं तरी असं खाल्लं होतं काय? आता असं जर असेल तर काय त्या अन्नदानाला अर्थ आहे? मला सांगा, असं चालत नसतं, कधी चालत नसतं. काही काही घरात गेलं की तूप वाढायचा चमचा सुद्धा उंदराच्या काना एवढाच असतो. तेवढे आपल्या लक्षात येतं या घरामध्ये किती दारिद्र्य लपलेलं आहे. तूप सोन्याच्या वाटीत असतंय, पण तूप वाढायचा चमचा मात्र उंदराच्या काना एवढा. साधू घरी आला पाहिजे. महाराज विठ्ठल पंतांना तो मध्यमवयी ग्रहस्थ सांगतो, तुम्ही माझ्या घरी यावं, भोजन करावं, माझा आश्रम पवित्र करावा. तुमच्यासारख्या परमपवित्र तपस्वी पुरुषाचं आगमन माझ्या घरात म्हणजे पाप्याच्या कल्याणार्थच ते येणं होईल. आणि त्या मध्यम वयीच्या ग्रहस्थानं त्याला वासुदेव उक्तीचा आधार दिला. भगवन भवतो यात्रा स्वस्तये सर्वदेहिना कृपणानां यथा पितृवृत्तं श्लोकवर्त्मना. या विठ्ठल पंतानं पाहिलं, मध्यम वयीच्या माणसाच्या मुखामध्ये वासुदेव उक्ती. विठ्ठल पंतांना आनंद झाला. ठीक आहे, आपली इच्छा मी अभेरू शकत नाही, एवढं ब्रह्म कर्म उरकतो आणि आपल्या बरोबर आपल्या ग्रही येतो. विठ्ठलानं त्या मध्यम वयीच्या ग्रहस्थाला अनुमती दिली. त्या माणसाचं नाव होतं सिद्धोपंत. त्यांच्या कुलकर्णी पदाचं गाव, समृद्धता होती. आळंदी प्रमाण सोळू, धानोर, गोलेगाव, चरवली, भोशे, वडगाव, पिंपळगाव, राशे, खेड, कडूस, चाकण, फुलगाव, तुळापूर, मरकळ या गावांची सुद्धा कुलकर्णी पणाची वृत्ती सिद्धोपंतांच्या ताब्यात होती. एवढ्या गावांचं कुलकर्णी पद होतं सिद्धोपंतांना. त्यांच्या पदरी नोकर चाकर होते. घरी धान्याचं कोठार सदैव भरलेलं असायचं. गोशाळेत दुभत्या गायी होत्या. गोरे कालवडी सुकानं रवंद करत होत्या. सिद्धोपंतांचा चौसपी वाडा गायीच्या गळ्यातील घंटारवाण पहाटे जागा होई. सिद्धोपंतांची बायको उमाबाई पती सेवा परायण. सकाळी लवकर उठायची. खरं तर स्त्रीनं लवकर उठलं पाहिजे. स्त्रीनं काय, सगळ्यांनीच उठलं पाहिजे.
जो सकाळी लवकर उठतो ना त्याला दारिद्र्य कधी येत नाही आणि त्याची बुद्धी कधी मांद्य होत नाही. सूर्य दर्शनानंतर शरीरातला मलमूत्र त्याग करू नये. जो त्याग करतो ना सूर्य दर्शनानंतर त्याला आजारपण आणि दारिद्र्य येत असतं. खरं तर सकाळी 5 ते 6 ही स्नानाची वेळ आहे. यावेळेस सत्पुरुष संत वृत्तीची माणसं ऋषी माणसं स्नान करतात. भगवत भक्तीची ओढ असते. 6 ते 7 मनुष्य स्नान करतो रजतमयुक्त असलेला आणि 7च्या नंतर रेडा धुतला काय आणि यानं आंघोळ केली काय काही फरक नाही. आता तरुण पोरं इतक्या उशिरा उठतात. त्याला म्हटलं का उशिरा उठला रे? म्हटला महाराज काहीच काम नाही मला. त्याला म्हटलं इतक्या उशिरा जर उठला तर तुला कधीच केव्हाच आणि कोणतंच काम मिळू शकत नाही मिळू शकत. त्यांना आराम करायची सवय लागली. कारण बापांनी सुद्धा मुलं सर्कशीतले वाघ तयार केलेत. शिकारीचे वाघ तयार करायचे होते पण बापाला जमलं नाही. मुळशीमध्ये 15 एकर, पुण्यामध्ये 2-3 फ्लॅट. सर्कशीतलं वाघ तयार झालं पोरग. एकदा भारतामध्ये एक सर्कस आली आणि इंडियन कंट्रीच्या लॉनं सांगितलं तुम्हाला ही जनावरं पाळता येणार नाही, जंगलात सोडून द्या. त्यांनी ते वाघ जंगलात सोडले. लहानपणापासून सर्कशीत वाढलेले, त्यांना शिकार करायचं माहिती नाही. आईतं अन्न पुढे यायचं. आता ते नुसत्या डरकाळ्या फोडतात. शिकार पुढून चालली तरी त्यांना कळत नाही शिकार कशी करायची. नुसते आवाज देतात. 2-3 रानटी कुत्र्यांनी त्यांचा अभ्यास केला. हे दिसतात वाघ पण हे वाघ नाही, रेकी केली त्यांची. आणि एक दिवस ह्या 3-4 रानटी कुत्री एकत्र झाली आणि या वाघांची शिकार केली. काय केली? जर तुम्ही तुमच्या पोरांना शिकारीतलं वाघ नाही केलं आणि सर्कशीतलं वाघ केलं ना, गल्लीतली, गावातली, तालुक्यातली, जिल्ह्यातली आसपासची रानटी कुत्री त्यांची शिकार करून टाकतील. काय करतील? त्यांना सर्कशीतले वाघ तयार करू नका, त्यांना शिकारीचे वाघ तयार करा. आणि म्हणून सकाळी लवकर उठलं पाहिजे. आज मी सकाळी जिथे गेलो कीर्तनाला, सध्या दाढी वाढवण्याची प्रमाण वाढलीत पोरांची. अर्धचंद्राकृती गंध लावायचा, शिवाजी महाराजांवर राजकारण करायचं. असे जवळजवळ 50-50 लाख बिनकामाचे शिवाजी महाराष्ट्रात आहे सध्या. किती? शिवाजी महाराजांची मिरवणूक चौकात आणि हा चौकीत कुठं? बरं दाढ्या वाढवल्यानं शिवाजी होतो काय? तव तेजातील एक किरण दे. त्याच्या तिजातला एक किरण मिळाला तरी शिवाजी महाराज डोक्यावर घेऊन नाचायचा विषय नाही, डोक्यात उतरवायचा विषय जर असेल तर तो शिवाजी महाराज आहे. ऐका, मी सकाळी कीर्तनाला गेलो. दाढी वाढवलेलं पोरग मंदिराच्या उंबऱ्यात बसलो होतं. काल्याचं कीर्तन केलं मी आज. त्याच्या पाठीवर हात टाकला. म्हटलं काय करतो रे? म्हटलं काहीच काही करत नाही. म्हटलं काहीतरी करत जा ना. म्हटलं महाराज काय करू? म्हटलं कामधंदा करत जा. म्हटलं त्यानं काय होईल? मग काय होईल? म्हटलं काम धंदा केलं म्हणजे एखादं स्थळ चालून येईल, तुझं लग्न होईल. म्हटला मग काय होईल? म्हटलं लग्न झालं म्हणजे मुलं होतील. म्हटला मग काय होईल? म्हटलं मुलं झाली म्हणजे पोरं शाळेत जातील. म्हटला मग काय होईल? म्हटलं पोरं शाळेत गेली म्हणजे चांगलं शिकतील. म्हटला त्यानं काय होईल? म्हटलं पोरं शाळेत शिकली म्हणजे कामाधंद्याला लागतील. म्हटला मग काय होईल? म्हणलं पोरं कामाधंद्याला लागली, पैसे कमवतील, तुला आराम मिळेल. मग म्हणला मी आता काय करतोय? आरामच करतोय ना, त्याच्यासाठी एवढं कशाला करत बसू? म्हणला आत्ताची मेंटॅलिटी जी आहे ना ती ही आहे. सगळ्यांनी लवकर उठलं पाहिजे. आता लोक लवकर उठत नाही. लक्ष्मी सगळ्यात लवकर उठली पाहिजे घरात. तिनं सडा समर्जन करावं, रांगोळी काढावी, गोपद्म रेखाटावी, गोधनाची पूजा करावी, उमऱ्याची पूजा करावी. आता तसं राहिलं नाही. आता लक्ष्मण उठतो 8 वाजता, लक्ष्मी उठते 10 वाजता.
बरं त्याला त्याचं तोच पाणी तापवतो, गिझर नसेल तर बोंबला याला त्याला त्याचं करतंय त्याचं ते त्याचा तोच आंघोळ करून घेतो मग गॅसकडे जातो. त्याला वाटतं 1 कप चहा करायचा काय आणि 2 कप करायचे काय, 2 कप करतो बिचारा आणि मग लक्ष्मीकडे घेऊन जातो. मग तिला म्हणतो, उठा पांडुरंगा आता दर्शन द्या सकळा. आता निद्रेची वेळ सरली. त्या घरात कधी चैतन्य असू शकत नाही. सिद्धोपंतांची बायको उमाबाई पती परायण, चरण दर्शन पतीचं घ्यायचं, ग्रहकृत्यासाठी सिद्ध व्हायची. दारापुढं सडा समर्जन करून रांगोळीची गोपद्म रेखाटायची. मग इंद्रायणीवर यायची. स्नान करून शुचिर्भूत होऊन सिद्धेश्वराचं दर्शन घ्यायची. आपली 8 वर्षाची कन्या रुक्मिणीची वेणीफणी करायची. तिच्या मदतीनं स्वयंपाकगृहामध्ये स्वयंपाक करायचा. वैभवानं या भरलेल्या गोकुळात विषादाचा एखादा स्वर कधीतरी तरुळून जायचा. माणूस किती सुखी असला तरी त्याच्या सोनेरी कप्प्यामध्ये दुःखाची एक पायघडी ठेवलेली असते. खरं तर 100 धागे जर सुखाचे असतील मला सांगा तर 1 धागा दुःखाचा असतोच. आणि म्हणून गोठ्यातली गाय हंबरली का या उमाबाईच्या डोळ्याला धाऱ्या लागायच्या. आपल्यामध्ये अपूर्णत्व आहे याची जाणीव व्हायची. चरबीतलं ताक घुसाळायला घेतलं आणि वरती लोणी आलं की अश्रूचा एक थेंब त्या ताकामध्ये पडून जायचा. उणीव भासायची की हे लोणी खाण्यासाठी बाल गोपाळ माझ्या घरात नाही. अभावितपणे डोळे भरून यायचे, गालावर अश्रू ओघळायची. वात्सल्य त्या नवनीतावर टप 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 गळायला लागायचे. आजूबाजूला कुणी नाही पाहून हळूच पदरानं डोळे पुसायची, कोरडे करायची. 8 वर्षाची कन्या रुक्मिणी आईकडे पाहायची, हळूच म्हणायची, आई तू रडत आहे. आपल्या मानेवरचा लांब सडक केसाचा खोपा सावरत एकदा रुक्मिणीनं आईला विचारलं, या आई का ग रडते तू? 8 वर्षाची लेक, आईची पहिली शेवटची मैत्रीण जर कोण असेल ना आईची तर ती तिची मुलगी आहे. आणि मुलीची पहिली मैत्रीण जर कोण असेल तर ती आई आहे. आई तू रडते? डोळे पुसत रुक्मिणी मीराबाई म्हणते, नाही ग बाई, या भरल्या घरात मी कशाला रडू? गोठ्यातल्या गवताचं तूस डोळ्यात गेलं म्हणून पाणी आलं डोळ्यात. उमाबाईनं स्वतःला सावरलं. नाही कसं आई, खोटं बोलते तू. आजूबाजूला कुणी नसलं का उगाच डोळे पुसत असते. मी तुला खूप वेळा पाहिलंय. परवा देवघरात बाळकृष्णाची मूर्ती घेऊन तू रडत असताना मी पाहिलं ग आई तुला. रडत होती ना तू? निष्पाप कन्येनं संसारी मातेला बरोबर पकडलं बघा. ते गोजिरे बोल ऐकून उमाबाईला वात्सल्याचं भरता आलं. रुक्मिणीच्या पायातल्या सैल झालेल्या साकळ्या घट्ट करीत फासा बसवीत उमाबाई म्हणाल्या, पुरी स्त्रीचं दुःख असंच असतं ग, 4 चौघात दाखवायचं नसतं. पण तुला सांगू बाळे, पुत्राशिवाय सुहासिनीला सद्गती नाही ग. एक तरी पुत्र झाला पाहिजे. तुझ्या पाठीवर पुत्र व्हावा म्हणून काय साधी व्रत केली का? ब्रह्मचारी, तापशी, वैरागी, संन्याशी आळंदीला आले का प्रत्येकाच्या पाया पडून त्याला वाड्यापर्यंत घेऊन येतात तुझे वडील. त्यांना जीव घालतात, यथोचित आदर सन्मान करतात, साऱ्यांचे आशीर्वाद मिळतात. पण सारे विफल होतात ग पुरी. देवघरातला बाळकृष्ण देवघरात राहतो, माझ्या पोटी कधी तो येतच नाही. उमाबाईनं पदराचा बोळा तोंडात कोंबला, ढसढसा रडायला लागली. आपल्या समोर 8 वर्षाची आपली लेक बसली आहे हे सुद्धा उमाबाईंच्या लक्षात आलंच नाही. स्वतःशीच बोलल्यासारखं भडभड भडभड बोलून गेल्या. नाकातली
सुंकली सावरत आपल्या आईकडे एकटक बसलेली ही 8 वर्षीय कन्या रुक्मिणी बालिशपणानं आईला म्हणाली, अगं रडतेस कशाला? हे आई नको ना रडू. बाळ कृष्ण तुझ्या पोटी नाही जन्माला आला तर माझ्या पोटी येईल. त्या बाळाला काय बोलत होतो हे कळतच नव्हतं, पण आई रडू नये म्हणून तिच्या निष्पाप मुखातून बाहेर पडलेले बोल होते ते. आईच्या पुत्र इच्छेवर फुंकर घालत रुक्मिणी बोलली. उमाबाई हसतही होती लेकीकडे पाहून आणि डोळ्यातून रडतही होती. तेवढ्यात आवाज आला, यावं महाराज, असं आतमध्ये यावं. या या भगवन या. सिद्धोपंतांनी बालयोगी विठ्ठलाचं आपल्या सदनाच्या प्रवेशद्वारामध्ये स्वागत केलं. आणि स्वागत केल्याबरोबर खरं तर बालयोगानं संसारिकाच्या सदनामध्ये प्रवेश केला. आत प्रशस्त अंगण होतं. चुनकळीनं रंगवलेलं तुळशी वृंदावन होतं. घेरून त्या तुळशी वृंदावनावर स्वस्ती वचनं रेखाटली होती. अंगणाच्या भोवती मदन, मारबा, चंपक इत्यादी गंधवत फुलांच्या फुलझाडांची लावणी केलेली होती. तुळशी वृंदावनावर बसून 8 वर्षाची रुक्मिणी बकुळीच्या फुलांची माळा गुंफत होती. अंगणाच्या डाव्या बाजूला गोशाळेत गायीचं हंबरणं ऐकू येत होतं. संसारिकाचं ते सार वैभव पाहून विठ्ठल पंत आतमध्ये आले आणि तेवढ्यात आवाज आला, सुस्वागतम सुस्वागतम. कुणीतरी मधुर आवाजामध्ये स्वागत केलं. लहानग्या योग्यानं त्या विठ्ठल पंतानं चमकून पाहिलं, कोण स्वागत करतोय. त्यावेळेस स्वतःशीच हसले. ओसरीवर ठेवलेल्या तुळईला टांगलेल्या पिंजऱ्यातून, पितळी पिंजऱ्यातून राघू त्यांचं स्वागत करत होता. पोपट बोलत होता, सुस्वागतम सुस्वागतम. चक्र आणि कमळ कोरलेल्या पायऱ्या चढून विठ्ठल पंत ओसरीवर आले. विठ्ठलाला उच्चासन दिलं. विठ्ठल पंत लहानगा योगी त्या उच्च आसनावर बसला आणि बसल्याबरोबर पत्नीसह विधिवत विठ्ठल पंतांनी पद्मपूजा केली या योग्याची. तुळशी वृंदावनावर 8 वर्षीय कन्येने गुंफलेली बकुळ फुलाची माळ पूर्ण होत होती. शेवटचं फूल गुंफलं. रुक्मिणीनं दोन्ही दोऱ्याची टोकं जुळवली, त्याला गाठ मारली आणि गाठ मारल्याबरोबर मध्यभागी निर्गाठ मारली आणि पोलका खोचलेलं खाली पोलक सोडलं. परकर मोकळा करून तो आपल्या ती हार हाती घेऊन रुक्मिणी ओसरीवर आली. सिद्धोपंतांच्या हातामध्ये ती माळ दिली आणि माळ विठ्ठल पंतांच्या गळ्यात घातली. पत्नी आणि कन्येसह सिद्धोपंतांनी साष्टांग प्रणिपात केला योग्याला. सिद्धोपंतांच्या डोळ्यात अश्रू आलं. आश्चर्य वाटलं, विठ्ठल पंतांना एवढं वैभवाचं घर आणि हा श्रीमंत माणूस रडतोय, डोळ्यातून अश्रू काढतोय. प्रश्न पडला. त्यावेळी विठ्ठल पंतानं त्या योग्यानं लहानग्या तेजो वलयांकित डोळे त्यांच्यावर स्थिर केले, विचारलं, पंत, समाधानानं काठोकाठ भरलेल्या या घरामध्ये आपण असे कष्टी का, रडता का? महाराज, सुदैवानं लाभलेलं वैभव तुम्ही पाहत आहात. लक्ष्मीनं कृपावंत होऊन माझ्यावर वरद हस्त ठेवला. आपणासारख्या साधू जनांचे चरण रज नेहमी लागून माझं घर कृतकृत्य झालं. सार काही चांगलं आहे, पण महाराज एक वेदना आहे. पदरी पुत्र नाही आणि पुत्राशिवाय गृहस्थाश्रमाला उत्तम गती प्राप्त होत नाही, हे शास्त्र वचन आहे महाराज. एकाच विवंचनेमुळे आमच्या आनंदाला ग्रहण
संसारिकानं आपली व्यथा संन्याशाला सांगितली. भाळावरचं संचित धाता आणि विधाता ठरवतात. पंत दैवाच्या आणि देवतांची इच्छा नियती माणसाच्या भाळी कोरते. पंत आपण फक्त सत्य मार्गाचं आचरण करायचं, फलाशा ठेवायची नाही. सत्य मार्गानं आचरण करणाऱ्या निपुत्रिकाला सुद्धा उत्तम गती मिळू शकते. आपण फक्त यज्ञ करावा, फळाची अपेक्षा करू नये. यज्ञे कृते यदि न सिद्धती गोत्र दोषाः. पंत देवानं जे केलंय ते योग्य पद्धतीनंच केलेलं असतं. नियतीच्या पुढे आपल्याला जाता येत नाही. नियती आपल्या भाळावर कोळते, ती देवतेची इच्छा असते. सध्या योग्याला कळलेलंय दुःख संसारातलं, म्हणून हा बाल योगी सांगतो, पंत ज्यांना आहे त्यांनाही दुःख आहे. फक्त तुम्ही कर्म सचोटीने करा, नीतिमत्तीनं करा. आणि खऱ्या अर्थानं तुम्ही जर व्यवस्थित कर्म केलं, सुमार्गाचं आचरण करून सुफळ जीवन केलं तर त्याला गती मिळते. पुत्र असला काय आणि नसला काय. विठ्ठलानं सिद्धोपंतांची समजूत घातली. भोजनाची सिद्धता झाली. महाराज चलावं जेवायला. आतून उमाबाई म्हणाल्या, सिद्धोपंताला घेऊन अंतर्ग्रही विठ्ठल पंत सिद्धोपंत सगळेजण गेले. परसदारी केळीचं कोंब तरारून फुटले होते. त्या केळीच्या कोंबाजवळ हाती तांब्या आणि चवाळीचा पंचा घेऊन रुक्मिणी उभी होती. विठ्ठल पंतांच्या हातावर रुक्मिणीनं पाणी घातलं. पंचा पुढं केला. विठ्ठल पंतानं हात प्राक्षलन केले आणि मग मात्र केळीच्या हिरव्यागार पानावर हा भोजनाचा प्रसाद मांडला होता. डाव्या हाताला केशर मिश्रित जलानं भरलेलं चांदीचं तांब्या भांड ठेवलं होतं. पानापुढं महिरपीत फुलांची रांगोळी होती. रुक्मिणीनं पानावर तुपाची धार वाढली, अन्न शुद्धी केली आणि विठ्ठल पंतांना विनंती केली, सिद्धोपंतानं भोजन घ्यावं महाराज. विठ्ठल पंतांनी पानाभोवती मंडल केलं पाण्याचं आणि मग अन्नपते त्रस्य न देहे या न्यायानं अन्न ब्रह्मानं ब्रह्मचर्याचा जठराग्नी तृप्त केला. संध्याकाळ झाली. गृहस्थाच्या घरामध्ये रमलेलं मन खडबडून जाग झालं. अरे विठ्ठल पंता, संसाराच्या मोहमायेत अडकायचं नाही म्हणून माता पित्यांचा प्रेमळ छत्र झुगारून तीर्थयात्रेच्या स्वीकारलेल्या व्रताची विठ्ठलाला तीव्रतेनं जाणीव झाली. यजमानाचं कल्याण इच्छून निघण्याची तयारी केली. खडावा पाया घालून अंगणामध्ये आले विठ्ठल पंत. तेवढ्यात कानावर आवाज आले, शुभं करोति कल्याणं आरोग्यं धन संपदाः शत्रुबुद्धि विनाशाय दीपज्योती नमस्तुते. एक दीपकळिका दुसऱ्या दीपकळीची प्रार्थना करीत होती. तुळशी वृंदावनावर ठेवलेल्या पणतीला वंदन करून रुक्मिणी वळली. श्रीकृष्णाच्या मिलनासाठी युगान युग वाट पाहणारी माता तुळशी कन्या रूप घेऊन उभी आहे की काय याचा भास विठ्ठल पंतांना झाला. आईच्या देवघरातल्या बाळ मुकुंदाच्या डोळ्यात आणि या तापसी योग्याच्या डोळ्यामध्ये साम्य आहे हे रुक्मिणीला भासलं. चार डोळ्यांनी क्षणभर परस्परांचे वेध घेतले. अवकाशात झेप घ्यावी त्याप्रमाणे विठ्ठलानं रुक्मिणीच्या मनाचा ठाव घेतला. निरागस्तेच्या चांदण्याशिवाय दुसरं काही सापडलं नाही या 8 वर्षाच्या बालिकेच्या मनामध्ये. खर तर दुसऱ्याच क्षणी भानावर आली रुक्मिणी. वाकून विठ्ठल पंतांना नमस्कार केला आणि विठ्ठल पंतांच्या मुखातून आशीर्वाद बाहेर पडला, इष्ट फल प्राप्तिरस्तु. आपली मनोमन इच्छा काय असावी बरं? या 8 वर्षाच्या मुलीला संभ्रम पडला.
या बाहुलीच्या लग्नात हा तेजपुंज योगी ब्राह्मण म्हणून यावा की आईच्या पोटी बाल मुकुंद म्हणून यावा का आपल्याच पोटी यानं जन्म घ्यावा। तुळशी वृंदावनावर सकाळच्या हारातला बकुळीची फुलं गळून पडली होती, मंद सुगंध येत होता। संध्याकाळ झाली, विठ्ठलपंत निघून गेले। इंद्रायणीच्या काठावर विठ्ठलपंत सिद्धेश्वराच्या मंदिराकडे पाहत झोपी गेले। सिद्धेश्वराच्या मंदिराचा नंदादीप मंद 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 होत जात होता। विठ्ठलपंतांना झोप येत नव्हती। रात्र झाली आणि मध्यरात्री पांडुरंग स्वप्नात आले सिद्धोपंतांच्या। सिद्धोपंत, तू गृहस्थी आहेस, विहित कर्म करीत राहा। माणसाचा भविष्यकाळ जर कळला तर अनवस्था ओढावेल, परंतु तू सच्चील आहे। तुझ्या घरी जी 8 वर्षाची कन्या आहे ती आज घरी आलेल्या विठ्ठलपंतांना दे। तिच्या हातून त्यांना पाणी ग्रहण करायला लाव। यथाकाळी तिच्या उदरी मी जन्म घेईन। पांडुरंगाचं शब्द मनाच्या गाभाऱ्यात घुमत होते। यथाकाळी मी तिच्या पोटी जन्म घेईन, मी जन्म घेईन, मी जन्म घेईन, मी जन्म घेईन। पण कसं आपली रुक्मिणी विठ्ठलाला द्यायची, पण तो संन्यास्त वृत्तीचा युवक तीर्थयात्रा करत 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 आला आणि तीर्थयात्रा करत येत असताना खर तर हा अलंकापुराशी आला। हा तीर्थयात्रा करत करत आळंदीत आलेला संन्यस्त वृत्तीचा बालक योगी म्हणून आपण त्याचा पायाचं दर्शन घेतलं, पण तो आपल्या मुलीचा स्वीकार कसं करील जरी पांडुरंगानं स्वप्नात येऊन सांगितलं तरी। सिद्धोपंतांची स्वप्नातली यारता संपली। उठले, 8 वर्षाच्या कन्येच्या मस्तकावरून हात फिरवला, तिच्या गालाचा मुका घेतला आणि निद्रेच्या अधीन झाले सिद्धोपंत। इकडे सिद्धेश्वराच्या सभा मंडपात विठ्ठल कुशासनावर अर्धनिद्र अवस्थेत लवंडला होता। सिद्धेश्वराच्या नंदादीपाचा प्रकाश मुखावर पडला होता। अंतिम सत्याच्या शोधात निघालेला विठ्ठल नंदादीपाच्या शांत ज्योतीवर स्थिरावलं त्याचं मन आणि त्या मनानं त्या शांत ज्योतीला विचारलं, कसत्वम, तू कोण आहेस? दीप ज्योत थरारली। ज्योत म्हणाली, नाहम मनुष्य न च देव क्षण ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्रा न ब्रह्मचारी न ग्रही व्रतिस्तो भिक्षु नाहचाम निज बोध रूपाहा। अरे मी मनुष्य, देव, राक्षस, ब्राह्मण, वैश्य, शूद्र, ब्रह्मचारी, गृहस्थ, आश्रमी, वनस्थ, संन्यासी अशी कोणीच नाही। मी तर सच्चिदानंद रूप आहे। ती ज्योत सांगत होती विठ्ठलपंतांना, अरे तू जाती पाती स्वतःला योगी संन्यासी तापसी नाही रे बाबा, सच्चिदानंद रूपो हम, मी सच्चिदानंद रूप आहे। आणि म्हणजे विठ्ठलपंतांना त्या ज्योतीला विचारलं, तू अंतिम सत्य नाहीस? होय, मी अंतिम सत्यच आहे बाबा। फक्त तुझ्या मनावर आलेली अहम भावाची काजळी झाडून टाक, तुझ्या हृदयास्थाला मी तूच दिसेल। विठ्ठलपंतांचं लक्ष त्या ज्योतीवर राहिलं राहिलं राहिलं। झोप लागली आणि झोप लागल्याबरोबर स्वप्नामध्ये नारायणाचं पूर्ण स्वरूप दिसलं। विठ्ठला, आजवर तू संन्यस्त वृत्तीमध्ये फिरत राहिलास, मी तुझ्याच रूपामध्ये वास करत आहे। तुला पूर्ण सत्य उमगलं नाही। तू संसार आश्रम स्वीकारायला हवा। ब्रह्मचारी आश्रमाचं आजपर्यंत पालन केलं, आता तुला संसार आश्रम स्वीकारायचं। आज ज्या सदनात तुझा आदर सत्कार झाला, त्या सदनामध्ये नांदणारी 8 वर्षीय कन्या आता विवाह योग्य झाली आहे। तिचा तू धर्मपत्नी म्हणून स्वीकार कर। यथा योग्य तुमच्या दोघांच्या उदरामध्ये मी जन्म घेईन। स्वप्न संपलं,
निद्रेतून जागे झाले. पहाटेचा मंद वारा आला. नंदादीपाची ज्योत अधिकच चेतावून गेला. सिद्धोपंतांचं सकल भाग्य परिपूर्ण असं संन्याशी पांथस्थ सिद्धोपंत आपल्याला त्यांची कन्या अर्पण करतील का? इकडं सिद्धोपंताला वाटतंय हा संन्यासी आपल्या मुलीला स्वीकारेल का, आणि इकडं हा संन्यासी विचार करतोय की श्रीमंताचं घर, त्याची कन्या आपल्याला कशी देईल. मी तर रस्त्यानं हिंडणारा, तीर्थयात्रा करणारा योगी. विठ्ठलाच्या मनाची आवर्तन फिरू लागली. शेजारचा अश्वस्थ सळसळला आणि सोन्याचा पिंपळ या आळंदी मधला म्हणाला, तथास्तु तथास्तु. जाग आली. इंद्रायणीमध्ये नित्या स्नानादी कर्म उरकून सिद्धेश्वर दर्शन घेऊन हा विठ्ठल पंत सिद्धेश्वराच्या मंदिराच्या जवळ येऊन थांबला. ध्यानस्थ बसला. ओंकाराचं ध्यान लावलं आणि तेवढ्यात सिद्धोपंत समोरून आले. दोघांची गाठ झाली. यतिदेव आवाज दिला. सिद्धोपंतांनी दर्शन घेतलं. बोला सिद्धोपंत. यतिदेव, काल तुम्ही आमच्या सदनाला भेट दिली. आमचं घर कृतार्थ झालं, पण आज पुन्हा भोजनासाठी यावं महाराज आमच्या घरी. एवढीच माझी विनंती आहे. येईल, अवश्य येईल. आजवर सगळी क्षेत्र फिरत 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 मी या भूमीत आलो, अलंकापुरात. आज अलंकापूर सोडून आम्ही पंढरपूरकडे निघावं असं वाटत होतं. पंत, आज प्रत्यक्ष पांडुरंगाचं दर्शन मला इथंच झालं. खरं तर दोघेही सिद्धोपंतांच्या वाड्याकडे आले. 8 वर्षाचं लेकरू रुक्मिणी तुळशी वृंदावनावर बसून पुन्हा एकदा बकुळ फुलाची माळ गुंफीत होती. उमाबाई आनंदल्या. विठ्ठल पंतांच्या कुळाविषयी तिला जाणून घ्यायचं होतं. खरं तर सात्विक वृत्तीची असलेली एका मुलीची आई कुळाविषयी जाणून घेते, नाहीतर लौकिक भागात फार अवघड आहे. कन्या व्रयते रूपम माता वित्तम पिता सुतम. अलीकडं मुलीला नवरा चांगला पाहिजे दिसायला. गोरा गोमटा चॉकलेट हिरो कसा दिसायला चांगला पाहिजे. तो भिकारी जरी असला तरी चालेल. मुलीच्या आईला तो दिसायला कसा का असेना, काळा चकना हेकणा ढकणा ढेकळा टाकला तरी दिसला नाही तरी चालेल, पण पैशावाला जावई पाहिजे. कशावाला पाहिजे? माता वित्तम. मुलीच्या बापाला पैसा कमी असला तरी चालेल, दिसायला जरा बरा असला तरी चालेल, पण माझ्या लेकीला उपाशी ठेवलं नाही पाहिजे एवढा कर्तृत्ववान पाहिजे. काय पाहिजे? मुलीच्या बापाला कर्तृत्ववान जावई पाहिजे. भाऊबंधांना पैशावाला असू नसू गोरा गोमटा काही घेणं देणं नाही. मुलीला उपाशी ठेवू दे, वराडाला जेवण चांगलं पाहिजे. त्याला म्हटलं कस काय लग्न झालं रे? ते म्हणतं काय त्या आग लावता लग्नाला, त्याला 2 टाइम नीट जेवायला देता आलं नाही लोकांना. पण ही आई संस्कारवान आहे. तिनं विठ्ठल पंतांचं कुळ पाहिलं पहिलं, आणि कुळ पाहिल्यावर आपेगावच्या कुलकर्ण्यांचा हा एकुलता एक मुलगा आहे हे ऐकून तिचं समाधान झालं. सिद्धोपंतांनी सेवकाला पाठवलं, कुलोपाध्यायाला बोलवलं. कुलोपाध्याय हरिपंत आळंदीतून बाड घेऊन सिद्धोपंतांच्या वाड्यात आले. यजमान, आज तातडीनं बोलवलं. कुलकर्णी आहेत, एवढ्या गावाचं कुलकर्णी पद आहे. हरिहर पंत म्हणतात, हरिपंत म्हणतात. यजमान, आज फार तातडीनं बोलवलं. चांदीच्या पंचपात्रात गाईचं दूध घेऊन उमाबाई आल्या आणि म्हणाल्या, गुरुजी, रुक्मिणीचा विवाह करावा असा आम्ही विचार करतोय. 8वं वर्ष संपला आता, तिला 9वं लागलं आणि म्हणून इकडून तुम्हाला बोलवणं धाडलं की रुक्मिणीचा विवाह करावा. 8 वर्ष भवेत कन्या. मुलगी विवाहास योग्य झाली.
पण वर कोण शोधला म्हणावा आम्ही, हरिपंतानं प्रश्नार्थक चिन्हानं विचारला. आपेगावच्या कुलकर्ण्यांचा मुलगा वर म्हणून नेमस्त केला. आपण दोघांची जन्म टिपण पाहावीत आणि उभयतांचे गुण जुळतात का तेवढं पाहावं, सिद्धोपंतांनी विचारलं. विठ्ठलपंतांचं गोत्र पंचप्रवरान्वित वत्स आणि जन्म नाव महादेव. सिद्धोपंतांचं गोत्र त्रिप्रवरान्वित वशिष्ठ आणि कन्येचं जन्म नाव मीनाक्षी देवी. हरिपंतांनी दोघांची जन्म टिपण तयार केली. पत्रिका तयार झाल्या आणि आनंदानं सिद्धोपंतांना म्हणाले, हरिपंत यजमान, दोघांचे 36 गुण एकत्र येतात यजमान. असा वर आपल्या कन्येला खूप कष्ट केले तरी पुन्हा लाभवायचा नाही. तरी आता काल अपव्यय नाही करता तुम्ही विवाह उरकून घ्यावा. मुहूर्त काढला मार्गशीर्ष महिना, वद्य पंचमी, गोरच मुहूर्त आणि मंगल कार्यासाठी याच्या इतका उत्तम मुहूर्त असावयाचा नाही. आपण कालापव्यय न करता या दोघांचा विवाह लवकरात लवकर लावून द्यावा. आणि वेळ न दवडता सिद्धोपंतांनी विवाह नियम ठरविला. विठ्ठलपंतांना आपल्या घरी ठेवून घेतलं. एकुलत्या एक मुलीच्या विवाहाची धांदल उडून गेली. 4 घरच्या सुवासिनी जमल्या. त्यांनी चूल मांडून अन्नपूर्णेची पूजा केली. स्वयंपाकगृहामध्ये नाना पदार्थ तयार होऊ लागले. कुलकर्ण्याच्या घरचं लग्न म्हणून सारा गावगाडा अगदी कंबर कसून आळंदीमध्ये दाखल झाला. सुतारांनी अंगणात सुरदार खांब उभारले. कोष्ट्यांनी त्यावर शुभ्र वर्ण छत ताणून बांधलं. कडेला किरमिजी रंगाच्या कणाती बांधल्या. झालरी उभारल्या. गुरुवानं मध्यभागी हुंड्या झुंबर टांगली. दाट सर गोमयान सारी भूमी नितळ सारून घेतली गुरुवानं. कुंभाराने पूर्वाभिमुख बोहल उभारलं. त्यावर घेरून स्वस्त चिन्ह रेखाटली. त्याच्या समोर कुंभारानं होमकुंड तयार केलं. आजूबाजूच्या गावचे राहणारे सिद्धोपंतांचे बंधू वर्ग, आप्तेष्ट, इष्ट मित्र सारेजण आळंदीला आले. सारा वाडा आनंदानं भरून गेला. खर तर पिपाण्या सुंदऱ्या वाजू लागल्या आणि लग्नाचा आनंद वाड्या वाड्यात दिसू लागला. नंदादीपाच्या प्रकाशात बाळकृष्णाच्या देवघरातल्या बाळकृष्णाकडे एकटक रुक्मिणी पाहत होती. माडीवरच्या गवाक्षातून विठ्ठल पंत सिद्धेश्वराच्या कळसाकडे पाहत होते. इंद्रायणीचं पाणी वाहत होतं. मन मात्र आपेगावला जाऊन भिडलं होतं. आज माझं लग्न लागतंय. संन्यासी म्हणून या गावात आलो अलंकापुरामध्ये. म्हाताऱ्या आईबापांना सोडून रातचा निघून आलो. पण आज मात्र लग्न होत आहे. पण आज मात्र माझे आई वडील इथं नाही. डोळ्यातून अश्रूंच्या धारा लागल्या होत्या. विठ्ठल पंत या सिद्धोपंताच्या चौसपी वाड्याच्या वरच्या मजल्यावरून गवाक्षातून इंद्रायणीकडे पाहत होते. शांत वाहत होती इंद्रायणी. कारण तिला फुलवायचा होता परमार्थ महाराष्ट्राच्या मळ्यात. याच इंद्रायणीच्या काठावर परमार्थाचा गाभारा रचायचा होता. महाराष्ट्र भक्ती रसामध्ये न्हाऊ घालायचा होता याच इंद्रायणीच्या काठावर. रुक्मिणी त्या बाळकृष्णाकडे पाहत होती. डोळ्यातून अश्रू गाळत होती. आपण वेड्यासारखं वागायचं नाही. 9 वर्षाचं लेकरू 8वीत होतं आणि गालात हसत होतं. शेजारच्या यमुनेच्या लग्नाची धांदल आठवत होती तिला. पदर सावरता येत नव्हता. तिच्या मामीने तिला भरजरी पैठणीचं केळ परवट नेसवलं होतं. नाकात नथ होती. गळ्यात सोन्याची पुतळी बांधली होती. केसांच्या खोप्यामध्ये मूद होती. अग्रफूल घातलं होतं. चैत्र गौरीच्या हळदी कुंकवाच्या सजवलेल्या गौरीसारखी यमू दिसत होती.
लग्नात येताना मामाच्या कडेवर बसून रडत होती. खरं तर आपण असं वेड्यासारखं करायचं नाही करायचं वेड्यासारखं. आपण पैठणीचा पदर चांगला अंगावर घ्यायचा. मामाच्या कडेवर बसून लग्नात यायचं नाही. मामाचा हात धरून लग्नात आपण मंडपात चालत यायचं. मुळी सुद्धा रडायचं नाही. गुरुजी जर म्हटले ना इकडच्यांच्या हाताला हात लावून मम म्हणा, आपण न लाजता घाबरता म्हणायचं. मम आत्मना श्रुती स्मृती पूर्णाक्त फल प्राप्त्यर्थम. हे सगळं न लाजता इकडच्यांच्या हाताला हात लावून म्हणायचं. 9 वर्षाची रुक्मिणी हा सगळा विचार करत होती. मार्गशीर्ष वद्य द्वितीया उजडली. विठ्ठल पंतांना आपेगावची तीव्रतेनं आठवण व्हायला लागली. खरं तर परमेश्वराच्या प्रेरणेमुळे आपण या विवाहाला तयार झालो. परंतु मात्या पित्यांच्या दर्शनाला जाऊन त्यांना इकडं घेऊन यायचं साफ विसरलो सगळं. सुपुत्र म्हणून आपण आपल्या माय पित्यांना काय सुख दिलं. खरं म्हणजे या विवाहाला त्यांना आदरपूर्वक आपेगाववरून घेऊन यायला पाहिजे होतं. पण या सुखाच्या सोहळ्यात आपल्याला प्रेमळ माता पित्यांची आठवण देखील झाली नाही. लग्न मुहूर्त 3 दिवसावर येऊन ठेपला. या वर्षाचा अंतिम लग्न मुहूर्त. आता कसलं त्यांना या समारंभाला आणता येतंय म्हणून विठ्ठल पंतांच्या डोळ्यात अश्रू आहे. आजूबाजूला आनंद सोहळा चालून सुद्धा विठ्ठल पंत एकटे होते. मार्गशीर्ष वद्य चतुर्दशीला सिद्धोपंतांनी हरिपंता करवी विठ्ठल पंतांची सोंड मूंज करून घेतली. विठ्ठल पंतांच्या घरचं कुणीच विवाहाला आलं नसल्यानं हरिपंतांच्या भावाला सिद्धोपंतांच्या वराकडे निमस्त केलं. आपल्या घरासमोरचं उत्तम घर रंगवून तिकडं जानोशाची सोय केली आणि वाघुली, सोळू, धानोर, खेड, कडूस अशा दूर गावाहून आलेल्या ब्राह्मणांकरवी मंत्र जागर केला. मार्गशीर्ष वद्य पंचमीचा दिवस सनई चौगड्याचा मंगल निनादात तो दिवस उजडला. उमाबाईसह सिद्धोपंतांनी हरिपताच्या आदेशानुसार देव प्रतिष्ठापना केली. पिवळ्या रंगाची जडीबुट्टीची साडी घातली. संध्याकाळी कमरपट्टा बांधला. पाया चांदीची घुंगर, कमरेला मानक जडवलेला कमरपट्टा, अंगठ्याच्या जवळच्या बोटात जोडवी होती. नाशिकेवर तजेलदार मोत्याची नथ होती. साक्षात जगन्माता जगत्रयाला वरण्यासाठी या लग्न मंडपात आली की काय असा भास होता. घटिका पात्र बुडालं. मंत्राक्षताचा वर्षाव झाला. गुरुवानं शिंगाची ललकारी दिली आणि सनई चौगड्याच्या गजरात रुक्मिणीनं विठ्ठलाच्या गळ्यात वरमाळा घातली. सर्वांना पान सुपारी वाटली आणि लग्न पूर्णत्वाला गेलं. या अलंकापुरामध्ये सोन्याचं बाशिंग विठ्ठल पंतांच्या कपाळावर चढलं. अत्तर गुलाबानं साल वातावरण सुगंधीच झालं. खरं तर या विवाह होम मंदपणे गळत होता आणि विवाह होमामध्ये तुपाची आहुती पडत होती. इकडं आयुष्याची आहुती विठ्ठल पंतांच्या आयुष्यात मिसळली. 9 वर्षाच्या रुक्मिणीनं या आजूबाजूच्या गावांना कळेना काय होतंय. सगळीकडं आनंद उत्सव होऊ लागला आणि लग्न मात्र विवाह विठ्ठल पंताचं लागू लागलं. परगावून आले बंधू वर्ग आपतेष्ट सगळ्यांना मान पान दिला. हरिपंतांना जरीचं पागोट दिलं. शिदा 100 सुवर्ण मुद्रा दक्षिणा म्हणून दिल्या सिद्धोपंतानं लेकीच्या लग्नात. उपाध्य पत्नीच्या ओटीत कर्नाटकी खण भैरजरी पैठणी घातली. चांदीच्या कुंकवाचा करंटा उमाबाईनं दिला. गावकरी, उपाध्यायाची पत्नी सारे संतुष्ट झाले. कुमारिका रुक्मिणी सौभाग्यवती झाली. सारी आळंदी तृप्त झाली. हसतमुख रुक्मिणी वृंदावनावर बसून आज शुभम करोती म्हणत होती. बकुल फुलांचा हाळ गुंफीत होती. तेवढ्या समोरून आवाज आला. राकट आवाज होता. अजून पूर्ण पुरुषत्व उमललेलं नव्हतं. कुमार वयातला तो आवाज होता. आजही हार आमच्या गळ्यात घालणार का?
आजूबाजूला कुणी नाही पाहून विठ्ठलपंत रुक्मिणीला म्हणाले होते, आपला पती असा अचानक समोर उभा राहिला, आपल्याशी बोलेल. ती भांबवली, आरक्त झाली, पटकन उठली, पायांच्या जोडव्याकडे पाहत उभी राहिली आणि 8 वर्षीय पत्नीची मुग्ध लज्जा पाहून विठ्ठलाला सुद्धा हसू आलं. अहो, मी एवढंच विचारतोय, हार आमच्या कंठात घालणार की नाही? मानेनच खाली मान घालून एवढंच म्हणलं. आश्चर्य असं, तेवढ्यात आतून आवाज आला, रुक्मिणी. आईनं आवाज दिला, सुटल्याची भावना झाली आणि 8 वर्षीय रुक्मिणी आतमध्ये पळून गेली. विठ्ठलपंत संध्याकाळी झोपले. खर तर उशीवर काय टोचते म्हणून पाहिलं तर बकुल फुलाचा माळ रुक्मिणीनं आणून उशीवर ठेवली होती. विठ्ठलपंतांनी घ्राण केलं, त्याचा वास घेतला आणि बाजूला ठेवून शांत झोपले. वेळापत्राप्रमाणे दिनचर्या विठ्ठलपंतांची चालू झाली. सकाळी उठावं, हस्तमुख प्राक्षलन करावं, रुक्मिणीनं निर्या करून ठेवलेलं धोतर खांद्यावर टाकावं, इंद्रायणीवर जाऊन स्नान करावं, सूर्योपासना करावी, संध्या करावी, ओल्या कपड्यानं सिद्धेश्वराच्या मंदिरात जावं, बेलपत्राचा अभिषेक सिद्धेश्वराच्या पिंडीवर करावा, रुद्राची अवर्तन म्हणावीत, घरी येऊन माझघरात पाटावर मांडून ठेवलेल्या चांदीच्या भांड्यातलं धारोष्ण दूध प्यावं आणि मग पाठ शाळेत जाऊन यजुर्वेदाची संता घोकावी. विष्णू सहस्रनाम यजुर्वेद वारंवार वेदाच्या संता घोकत 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 सूर्य वर यावा. मध्यप्रहारी सासऱ्याच्या पंक्तीला बसून जेवावं आणि सासऱ्याच्या पंक्तीला बसून जेवलं की मग मात्र दुपारी थोडीशी वाम कुक्षी घ्यावी आणि संध्याकाळी आळंदीतले जेवढे वैदांतिक ब्राह्मण आहे यांच्या बरोबर वेदांताची चर्चा करावी. मस्तक भारदस्त होत होतं, मन भारत होतं, शरीर पुष्ट होत होतं. संध्याकाळी देव दर्शन करून यावं, इंद्राणीला नमस्कार करावा, सासऱ्याबरोबर बसावं, संसाराच्या 4 सुखदुःखाच्या गोष्टी कराव्यात आणि मग मात्र संध्याकाळी उशीवर ठेवलेल्या बकुळेच्या फुलांच्या माळेचा सुगंध घेऊन आपण मात्र शांत चित्तानं झोपी गावं. श्वश्वर गृही, सासऱ्याच्या ग्रही हा विठ्ठल रमला. उत्तर रात्र सरत होती. आज विठ्ठल अर्ध निद्रा अवस्थेत होता. अचानक विजेचा लोळ यावा तसा गवाक्षातून एक कवडसा आला आणि त्या तेजवलयांकीतून एक साधू पुरुष तयार झाला. त्या साधू पुरुषानं विठ्ठलपंतांना सांगितलं, विठ्ठला, तीर्थयात्रेचा संकल्प करून आपेगाववरून निघाला. तीर्थयात्रा न करताच अर्ध्यावरती टाकून संसार सुखात तू रमला. तुझ्या उदरी धर्म संस्थापक जन्म घेणार आहे. तुला स्वतःला असं अधर्माचरण करून चालणार नाही. संसार सुखाचा अडसर दूर कर आणि उरलेली तीर्थयात्रा पुरी कर. पत्नीला घेऊन मग जन्मग्रामी जा. वृद्ध मायतात तिथून तुझी चातकासारखी वाट पाहत आहे. मोहन निद्रेतून जागा झाला. विठ्ठल, खरंच की मी संन्यास्त, मी आयुष्यभर सत्याचा शोध घ्यायला बाहेर पडलो, पण मात्र आळंदीमध्ये रमलो आणि संसार सुखामध्ये पडलो. हाय रे माझं नशीब, फुटलं माझं नशीब. तीर्थयात्रा आता तरी पूर्ण केली पाहिजे. तीर्थयात्रा पूर्ण करून येतो, पत्नीला घेऊन जन्मग्रामी जातो. वृद्ध आईबापाची सेवा करेल, त्यांची क्षमा मागेल आणि आपेगावला मी रमेल. पण विचारायचं कसं? बाहेर तांबडं फुटलं होतं. विठ्ठलपंत उठले, कुणाशी एक शब्द नाही बोलता इंद्रायणीवर स्नानाला आले आणि इंद्रायणीवर स्नानाला आल्याबरोबर स्नानादी नित्य कर्म उरकली. सिद्धेश्वराकडे निघाले. समोरून दिंडी येत होती. मनामध्ये विचार चालू झाला, हा पांडुरंग कसा कुंभार आहे, फिरत्या चाकावर प्रत्येक घड्याला आकार देत राहतो. राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी. या गजरामध्ये विठ्ठल गहिवरून गेला. त्या वारकऱ्यांसह पुन्हा इंद्रायणीवर आला.
बाबा, ओ वारकरी बाबा, या विठ्ठल नामाचा गजर करत कुठे निघालात तुम्ही? भाळावर गोपी चंदनाचा टिळा रेखटलेला, गुडघ्यापर्यंत धोतर असलेला, सफरचंदासारखे गाल, झुपकेदार मिशा आणि डोळ्यात विठुरायचं स्वरूप साठवलेला तो वारकरी सांगू लागला, आषाढी एकादशी आली बुवा, आम्ही यात्रेसाठी पंढरपुरासनी निघालो. विठ्ठलाचं विचार चक्र वादळामध्ये फिरू लागलं. आपणही वारीच्या निमित्तानं पंढरपुराला जावं, तिथूनच उरलेली तीर्थयात्रा उरकून घ्यावी. सिद्धोपंत ओटीवर चाकणच्या हिशोबाचे पत्र तपासत बसले होते. चाकणच्या शेत जमिनीच्या साऱ्याचा हिशोब तपाशीत बसलेले असताना बाडातून एक उतारा काढून कारकून त्यांच्या पुढे ठेवीत होता. तेवढ्यात ओल्या वस्त्रानं आलेले विठ्ठलपंत सासऱ्याला नमस्कार करून म्हणाले, तात, लग्न झाल्यापासून वडील आपेगावला असल्यामुळं जिवंत आहेत की मेले आहेत ते माहिती नव्हतं. त्यामुळे सिद्धोपंतालाच वडील मानून तात म्हणायचे. विठ्ठलपंतानं सिद्धोपंताला हाक मारली, तात. वरती सिद्धोपंतानं पाहिलं. नतमस्तक होऊन विठ्ठलपंत उभे. विठ्ठलपंत, आज लवकर आलात, ओल्या वस्त्रानं आलात. तात, एक अनुज्ञा हवी आहे, परवानगी हवी आहे तुमची. कसली परवानगी पंत? आषाढी यात्रेसाठी वारकरी आळंदीहून पंढरपूरला निघालेत. त्यांच्याबरोबर मीही विठ्ठल दर्शनाला जावं अशी इच्छा आहे. आपली इच्छा असेल तर पत्नीलाही देवदर्शन घडवीन असं म्हणतो. विठ्ठलानं मर्यादेनं विचारलं, अहो जावई बापू, देवदर्शनाला परवानगी हवी कशाला? पंढरपूरला जाऊन आम्हालाही खूप दिवस झालेत. त्या पंढरीरायाच्याच कृपेनं आम्हाला तुमच्यासारखा जावई मिळाला. चला आपण सारेच जण पंढरपूरला जाऊ महायात्रेला. एखाद्या बालकानं पूजेसाठी ठेवलेला एखादा बदाम मागावा आणि पुजाऱ्यानं त्याच्या हातावर 2 बदाम ठेवावेत असं विठ्ठलाला वाटलं. इच्छा होती पंढरपूरला जाण्याची, पण आता तर सासू सासऱ्यांसहित पत्नी सहित पंढरपूरला जाता येतंय याचा विचार मनामध्ये येऊ लागला. आणि म्हणून विठ्ठलपंत आनंदानं हा म्हटले. पण सिद्धोपंताच्या मनात पार चुकचुकली. आधी संन्यास्त वृत्तीचा असलेला हा माझा जावई अजून रुक्मिणीचं ओटी भरण सुद्धा झालेलं नाही, आणि म्हणून एकटीला पाठवण्याच्या ऐवजी आपण त्यांच्या बरोबर जावं हा विचार उमाबाईनं सिद्धोपंतानं केला आणि पंढरपूरला जाण्याचा दिवस ठरला. सकाळी उठले. कृष्ण स्वामीच्या समाधीचं दर्शन, विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीचं मुख दर्शन घेतलं. कारकुनावर सगळी वृत्ती सोपावली कुरकर्णी पदाची आणि जावई कन्येसहित पंढरपूरला निघाले. यात्रेला सुरुवात झाली. मुळा मुठेच्या संगमेवर स्नान केलं. सासवडच्या दिशेनं यात्रा चालू लागली. कऱ्हेच्या शांत शीतल जळामध्ये स्नान केलं. संगमेश्वराच्या रावळात तळ दिला. दक्षिण दिशेला असलेल्या पुरंदराचं भव्य स्वरूप पाहिलं. पुरंदराचं दर्शन झालं. त्यात विठ्ठलाचं स्वरूप दिसू लागलं. आणि मग मुखानं हरिभक्तीचे निवडक अभंग गात 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 वारकरी पंढरपूरच्या दिशेनं निघाले. पावलं रस्त्याला मागं टाकीत होती आणि तेवढ्यात जेजुरी गडाचं दर्शन झालं. जेजुरीच्या गडाला त्या खंडोबातच पांडुरंग पाहिला. खंडोबाला 2 पत्न्या माळसा आणि भानू. मी तर रुक्मिणी बरोबर विवाह केला, पण माया नावाची पत्नी खरंच मला हिच्याबरोबर संसार करून देईल? अजून तीर्थयात्रा पूर्ण करायची. नारायणानं स्वप्नामध्ये येऊन सांगितलं की मी उदरामध्ये जन्म घेणार आहे. खरंच घेईल जन्म? चालत चालत पुढे आले. जेजुराच्या खंडेरायाचं दर्शन अनमिष नेत्रानं निरखलं आणि वाल्याच्या वाल्मिकी ऋषीची समाधी डोळे भरून पाहिली. काळजाला दत्तात्रेयचं दर्शन घेतलं.
दुर्गुणांची झालर सांडून सद्गुणाची झालर आयुष्याला लावली की वाल्याचा वाल्मिकी होता येतं याचाही अनुभव विठ्ठल पंतांनी घेतला. पुढं पुढं जाऊ लागले. फलटणला नागेश्वराच्या देवळात निद्रा घेतली. सासू सासरा पत्नी सहित विठ्ठल पंत नागेश्वराच्या मंदिरात झोपले. पुढं पिंपळाच्या पारावर वारकऱ्यांच्या समवेत भोजन केलं. नाते पुते इथून शिखर शिंगणापूरचा आशीर्वाद घेतला. माळशी रसला मारुतीच्या मंदिरात दर्शन घेतलं आणि थकलेले पाय शांत माळशी रसला केले. वेळापूरला अर्धनारी नटेश्वर देवा तूच नटलेला स्त्री पुरुषामधले याचा अनुभव घेतला. खर तर स्त्रीमध्ये तूच, पुरुषामध्ये तूच, नरनारी बाळे अवघा नारायण आईशे माझे मन करी देवा. या न्यायानं विठ्ठल पंतांचं मन आकार घेऊ लागलं. शेगावला पावसानं चिंब भिजवलं. वाखरीला मुक्काम झाला आणि वाखरीला मुक्काम झाल्याबरोबर दर्शनाची ओढ तीव्र झाली. कसा असेल ते सावळ परब्रह्म सर्व यात्रेत विठ्ठल शांत 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 मनाला आकार देत होता. पंढरीची वाट भाग्याची. वाटेवरचे वृक्ष वेली सुद्धा त्या पांडुरंगाच्या भेटीसाठी आसुसलेले. कुठला बडिवार नव्हता. वारकऱ्याच्या हातात डोलणारी पताका, एकाच दिशेनं पावलं, एकाच हेतून चालणारी पावलं पाहिली. विठ्ठल पंताच्या मनाला गैवर आला. खर तर स्वानंदाशी सुखितगुज करावं, तापलेल्या जीवाला शांती मिळावी. कन्या सासुराला गेल्यानंतर तिला जे दुःख व्हावं ते माहेरला येताना त्या पावलांना कधीच नसतं याचं जाणीव विठ्ठल पंतांना झाली. आणि आनंद गाथा या पांडुरंगाची वर्णावी. सवंगड्याच्या प्रेमरसाची कवाड घेऊन सर्व वारकरी पंढरपूरला आले. चंद्रभागेच्या पात्रावर दाट धुक्याची निळसर दुरई पसरली. वाळवंटा स्नानासाठी वारकऱ्यांची दाटी झाली. प्रत्येकानं कंठी तुळशी माला घातलेली होती. मुखानं हरिनाम गजर चालला होता. चंद्रभागेच्या पाण्यामध्ये स्नान केलं आणि तेवढ्यात वासुदेव वाणी ऐका सांगत येऊ लागला. सत्यम शिवम कधीच निघून गेलंय, राहिलंय फक्त सुंदरम. नर्सरीत जाणाऱ्या पोराला जरी विचारलं ना, तुला जीनची पॅन्ट कशी पाहिजे, ते म्हणतं सुंदर दिसेल अशी पाहिजे. 60 वर्षाच्या म्हाताऱ्याला विचारलं ना, धोतर कसं पाहिजे, जॅकेट कसं पाहिजे, ते म्हणतं सुंदर दिसेल असं पाहिजे. कलियुगातून कधी सत्यम शिवम निघून गेलंय, राहिलंय फक्त सुंदरम. पण वासुदेवासारखे महात्मे नेहमी सांगत आले, जगात सत्यम शिवम शिवाय सुंदर असूच शकत नाही. कारण जगामध्ये जोपर्यंत सत्यम आहे, सत्य आहे, शिव आहे, तोपर्यंत सुंदर आहे. वासुदेव गाणं गात गात निघून गेला. खर तर थंडगार वारे हरिनाम घेऊन चराचराला जागवित होते. वाळवंटावर कोभ्या पंखामध्ये चोच खुपसून झोपलेला भारद्वाज तो सुद्धा नामदेव पायरीकडे झेपावला. वाळवंटामध्ये गर्दी झाली. वाळवंट्यातला अणुरेणू संत सज्जनांच्या पावलाबरोबर श्रीहरीच्या दर्शनाला रावळाकडे येऊ लागला. अरे वाळवंटापासून महाद्वारापर्यंत रांग लागली. सिद्धोपंतांच्या उमाबाईच्या डोळ्यामधून वात्सल्याचा पूर ओसंडू लागला. सारी संत मंडळी गोपाळपुऱ्याला निघाली. रुक्मिणी आईबापाच्या मागं निघाली, पण विठ्ठल पंत गाभाऱ्यातच बसून राहिले. त्यांना उठूच नाही असं वाटत होतं. साऱ्या साधनाची सिद्धी इथं झाली. प्रवासाचा मुक्काम त्याच्या चरणाजवळ आला. सगळ्या गंगा ज्याचे चरण प्राक्षलन करतात त्याच्या चरणविंदाजवळ बसून राहावं असं विठ्ठल पंतांना वाटू लागलं. युगान युग इथं हलायला नको असं वाटू लागलं. जे माझ्या तुकोबरायांना सुद्धा वाटलं होतं, वारी करताना पंढरपुराकडे गेलं की बास परत यावं वाटत नाही. त्या स्वरूपाला एकदा पाहिलं की परत पाहावं वाटत नाही. ते जीवन आहे. आणि म्हणून खर तर विठ्ठल पंतानं सासऱ्याकडे पाहिलं. तात बोला विठ्ठल पंत, तात आपलं माझ्यावर असलेले माया अपार प्रेम, त्याच्यामुळे मला पंढरपुरातलं हे स्वरूप पाहायला मिळालं. आपेगाव सोडून अलंकापुराला आलो त्यावेळी वाटलं तिथंच राहावं. आळंदी सोडून पंढरपुराला आलो, आता वाटतं पंढरपुरामध्येच राहावं.
पण परमेश्वराच्या कृपेमुळे मला बंधनात अडकता येणार नाही. पण माझी एक विनंती आहे, माझी अपूर्ण राहिलेली तीर्थयात्रा तेवढी पूर्ण करण्याची मला अनुज्ञा द्यावी. पंढरपूरच्या गाभाऱ्यात जावयानं सासऱ्याला सांगितलं, काळजामध्ये धस्स झालं, अंगाचा थरकाप उडाला. जर संन्याशी असलेला हा विरक्त वृत्तीचा माझा जावई जर असाच पंढरपुराला निघून गेला आणि पंढरपुरावरून तीर्थयात्रा करायला निघून गेला, परत आलाच नाही तर माझ्या बाईचं काय होईल, माझ्या दिदीचं काय होईल, माझ्या कन्येचं काय होईल, याचा विचार मनामध्ये आला. बाप आहे ना, शेवटी बाप विचारच करतो लेकीचा, त्याचं नाव बाप आहे. किती मागणं मोठं येऊ द्या, 10 लाख हुंडा मागू द्या, ते म्हणते आलोच. किचन मध्ये जाते आणि पत्नीला विचारते, काय ग काय करायचं? ती म्हणते आपली दीदी दिसायला चांगली आहे, शिकलेली, आपण दुसरं स्थळ पाहू, पण एवढे पैसे नाही देणं व्हायचं आपल्याच्यानं. जर झालं असताना लग्न, मालक तुम्हाला सांगते राणी सारखी राहिली असती माझी दीदी तिथं. एवढंच ना, मुळशी मधली 1 एकर इकीन, पण माझ्या बाईचं लग्न चांगल्या जागी करीन. बस. तो बाप जिथं लेक दिली ना त्या घरात जात नाही, पण त्या गावातून महिन्यातून 10 वेळा जाते आणि लोकांना विचारते माझ्या बाईचं कसं चाललंय. त्याचं नाव बाप. तुम्हाला सांगू, बाप बाप असतो रे. लेकीचं सुद्धा प्रेम बापावरच असतं, बापावरच असतं. तुम्हाला सांगू, शाळेतून आली ना लेक, आजी का जाते, आजे तुला काही खायला देऊ, आजे तुझं पातळ धुवून देऊ, आजे तुला काही आणून देऊ. पण ज्यावेळी लग्न करून निघते ना, आजीचा हात हातात घेते, आजे माया बापाला जीव लावू बरं. लेकीचं सुद्धा जीव बापावर असतो, ध्यानात ठेवा. 8 वर्षाच्या आपल्या लेकीकडे पाहिलं आणि या सिद्धो पंताच्या डोळ्याला धारा लागल्या. असं करा, जा, मी नाही म्हणत नाही, पण तुमच्या पत्नीची पहिली परवानगी घ्या. तुम्हाला तर माहिती आहे, अजून ती लहान आहे, तिला काही कळत नाही. बरोबर यायचा हट्ट करीन. तीर्थयात्रा अजून दक्षिणेकडची माझी बाकी आहे, ती थकून जाईल आणि तिला पेलवणार नाही. त्यापेक्षा तुम्ही घेऊन जा हिला आळंदीला, मी यथोचित तीर्थयात्रा उरकून आळंदीला येतो. शेवटी जावयाच्या पुढे बोलता आलं नाही. काळीच फडफड करत होतं, जर परत जावई आलाच नाही तर मी लेकीला काय उत्तर देऊ, लग्न लागलं आळंदीला काय उत्तर देऊ, भाऊबंधांना काय उत्तर देऊ. डोळ्यामध्ये धारा चालल्या होत्या सिद्धोपंतांच्या, पण जावयाचा राहिलेला मानस पूर्ण करायचा होता. आणि म्हणून आपल्या लेकीला घेऊन सिद्धोपंत उमाबाई आळंदीला आल्या आणि विठ्ठलपंत पंढरपुरावरून तीर्थयात्रा करायला पुढे निघून गेले. विठ्ठलपंत जेव्हापासून निघून गेले तेव्हापासून रोज संध्याकाळी श्री सुक्ताच्या पोथीवर चिमुकली रुक्मिणी 1 बकुळ फुलाची माळ गुंफून आणून ठेवायची. ढीग साचला होता, वाटेकडे डोळे लावून बसली होती. गेलाय माझा पती, पण परत येईल का? विठ्ठल पंढरपुरावरून पांडुरंगाचा निरोप घेऊन निघाले, मार्गक्रमण करू लागले. तिथून श्रीशैल दर्शनाला गेले. नवी भूमी, नवी माणसं, नवी भाषा, नवे आचार, नवी लोकरीती, केल्याने तीर्थाटन येत असे पांडित्यपण. आणि म्हणून सगळं पाहत 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 ते निघाले. शेवटी रामेश्वर पर्यंत गेले. रामेश्वरमला दर्शन घेतलं. तीर्थयात्रेची सांगता झाली. मिळेल ते ज्ञान पदरात घेत घेत विठ्ठल पंत ज्ञानानं समृद्ध झाले. विठ्ठलाचा आता विठ्ठल पंत झाला. भारदस्त छाती, काळीभोर दाढी, गळ्यामध्ये तुळशीची आणि रुद्राक्षाची माळ, गोपीचंदन टिळा लावलेला, गुडघ्यापर्यंत धोतर मुद्रा लावलेल्या, हातामध्ये कमंडलू, पायामध्ये खडाबा, आणि असा हा भारदस्त विठ्ठल आता विठ्ठलाचा विठ्ठल पंत झाला. आणि मग मात्र विठ्ठल पंत अनेक ब्राह्मणांबरोबर चर्चा करत, अनेक ब्राह्मणांबरोबर वाद विवाद करत 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 त्यांना जिंकत परतीच्या वाटेला निघाला. वेदांतावर, सूत्रावर, श्री सुक्तावर, अनेक गोष्टींवर चर्चा करत 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 विठ्ठल पंत परत माघारी निघाले. परत येताना त्यांनी महाबळेश्वरला येणं झालं. महाबळेश्वरवरून खाली उतरले कोकणामध्ये.
सागर काठोकाठानं काठाकाठानं निघाले. कोकण प्रांत पाहत होता. निलगिरी, साग, चंदन, अरे सगळा वार पोपळीच्या बना. या ठिकाणी सगळं पाहत पाहत नारळी, पोपळी, काजू याच्या सगळी झाडं पाहत त्या झाडीच्या वाटे वाटेनं विठ्ठल कोकण प्रांत डोळ्यामध्ये विठ्ठल पंत साठू लागले. आणि मग मात्र समुद्र प्रवासाचा सुखद अनुभव घेतला. सुरदार वृक्षाची रांग संपली. गोमंत भूमीला खाली गोव्यापर्यंत गेले. गोमंत भूमीला पाऊल टाकल्यावर सागरानं पुन्हा नारळ पोपळीशी मैत्री केलेली विठ्ठल पंतानं पाहिली. विठ्ठल पंत डोळ्यामध्ये सगळं साठवत होते. सागराचा येणारा शीतल वारा अंगाला झुंबत होता. मनानं रुबाबदार झालेला आता पुरुष पत्नीची आठवण काढत होता. तिथून सप्त कोटीश्वराचं दर्शन घेऊन घाट चढला आणि वरती आले कोल्हापूरला. करवीर या महालक्ष्मीचं सगुण दर्शन घेतल्यावर विठ्ठल पंतांना आपल्या पत्नीची जाणीव झाली. आणि पत्नीची जाणीव झाल्याबरोबर खर तर या अंबाबाईचं दर्शन घेतलं. अंबाबाईच्या स्वरूपामध्ये आपली अष्टवर्षीय सोडलेली कन्या सुद्धा आता भारदस्त लक्ष्मी झाली असेल याचा भाव मनात आला. खरंच आपली रुक्मिणी आता पूर्ण स्त्री झाली असेल. तीर्थयात्रेचं पुण्य पदरात पडलं. आता रुक्मिणीच्या सहवासात राहून आपे गावात राहून माय पित्याची सेवा करावी हा विचार आला. झपाट्यानं आळंदीच्या दिशेनं निघाले. माहुली वाई कृष्ण तीरावरची क्षेत्र पाहत पांडवगडाच्या खिंडीतून वेळवंटी नीरा नदी पार करून विठ्ठल आळंदीच्या पंचक्रोशीत आला. इंद्राणीमध्ये पाय प्रक्षाळले. इंद्राणी डहुळली तसं विठ्ठल पंताचं मन डहुळलं. किती दिवस झालं, कशी असेल, आता किती मोठी झाली असेल. आणि मग मात्र काळीशार दाढी, भरघोस मिशा, लांब सडक केस मागं वळवलेले, मस्तकी दुबोटी गंध लावलेला, गळ्यात टपोऱ्या पोवळ्यांच्या आणि तुळशीची माळ, कंदी, शुभ्र उपर्ण, पाया खडावा, हाती दंड असा एक तेजस्वी पूर्ण पुरुष सिद्धो पंतांच्या वाड्यासमोर उभा राहिला. सौभाग्ययुक्त अलंकारानं एक पूर्ण स्त्री आज तुळशी वृंदावनाच्या त्या चिऱ्यावर बसून बकुळ फुलाची माळ गुंफीत होती. रुक्मिणी एका पूर्ण पुरुषाची हाक ऐकू आली. हीच हाक एका कुमार वयात सुद्धा ऐकली होती, पण तोच आवाजाचा असलेला धारदारपणा आज अनुभवला आणि रुक्मिणीनं मान वरून करून पाहिलं. तीच दिव्य चमक, तोच पुरुष नेत्रात आढळला. बकुळ फुलाची माळ गळून पडली आणि 6 वर्षाच्या वेदनेनं शिनलेला देह पळत गेला आणि बाळ कृष्णाला छातीशी कवटाळून रडू लागला. आई, आई, इकडून येणं झालं, इकडून येणं झालं आई. तुपाचं भांड आणलं. तुपाच्या भांड्यात चेहरा पाहिला. बकुळ फुलांची माळ गळ्यात घातली. पद्मपूजा केली. सिद्धो पंतांना अख्ख्या आळंदीला जेवण दिलं. सिद्धो पंताचा वाडा कितीतरी वर्षानं उजळून आला. सगळीकडे पणत्या लागल्या. अरे दिवाळी व्हायच्या अगोदर सिद्धो पंताच्या वाड्यामध्ये दिवाळी झाली. परागंधा आणि पराकुटीला गेलेला वैराग्याच्या वाटेवर असलेला जावई आज परत संसारात आला होता. बापाला काय हवं असते? एका लेकीचा चांगला चाललेला संसार मरत नाही रे, मरत नाही. ते म्हणते माझ्या बाईचा संसार चांगला चालला ना, एकदा कळाला ना, मी देह ठेवायला रिकामा झालो, याचं नाव बाप आहे. सिद्धेश्वराला सिद्धो पंतांना आनंद झाला. सिद्धेश्वराला तुपानं अभिषेक घातला आणि दीपोत्सव झाला. खर तर विठ्ठल पंत आता पुन्हा काही दिवस राहिले, पण मनात विचार आला. एक दिवस सासऱ्याला सांगितलं, तात तीर्थयात्रा आपल्या आशीर्वादानं पूर्ण झाली, पण जावयानं किती दिवस सासऱ्याच्या घरी राहावं. आता मी असं विचारतो की रुक्मिणीला घेऊन मी आपेगावला जाईल, तिथं वृद्ध आईबापाची सेवा करील. विठ्ठल पंतानं हे बोलणं ऐकलं ना, अंगाचा थरकाप झाला. कधी विचारच केला नव्हता की माझी लाडकी सोनुली सासरी जाईल. तरुण पोरग मेलं ना, बाप कधी रडत नाही, पण लेक सासरी चालली की मात्र बापाच्या डोळ्याला धारा लागल्याशिवाय राहत नाही. एकटं रडते रे, एकटं रडते. काचेसारखी जपलेली मुलगी ज्यावेळी सासरी जायला निघते ना,
त्यावेळी बापाच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहिलं नाही. जनकासारखा बाप रडला. हिमालयासारखा बाप रडला रे. ज्यावेळी पार्वती निघाली. तुमच्या आमच्यासारखा बाप का रडणार नाही मला सांगा. रडतो रे रडतो. लेकीचं बापाचं प्रेमही असंच असतंय. तुम्हाला सांगू, लेक जाताना सुद्धा भावाला सांगते, बाळ्या पप्पाला त्रास देऊ नको बरं. आपल्यासाठी लय केलं रे त्यानं, बापानं लय केलं. आपल्याला सांगायच्या कंपनीत जातो, डेपोला कामाला जातो, पण बाळ्या मी पाहिलं रे, मी कॉलेजात जायची ना, एसटी स्टँडला उतरली की आपला बाबा हमाली करत असायचा. मी पाहिलंय, आता त्रास देऊ नको बरं बाबाला. आईच्या गळ्यात पडून रडते, आई एक वेळेस माझ्या पप्पाला जेवायला देऊ नको, पण त्याला ऊन बोलत जाऊ नको. तिचा जीव सगळा बापामध्ये असतो. त्याचं नाव लेक. लेकर आहे. आजी जवळ जाते, गळ्यात पडते आणि आजीला सांगते, आजी माया बापाकडे लक्ष दे बरं, त्याला वेळेत जेवायला द्यायचा. आईला सांगते डायबिटीज आहे बरं, त्याच्याबरोबर भांडू नको. ती लेक असते. तुम्हाला सांगू, आणि बाप सुद्धा दिवसभर जेवत नाही रे. येईन त्याच्या पाया पडते, जेवून जा बरं, जेवून जा बरं. संध्याकाळी लग्न लागायची वेळ ते लग्न लागते. आईच्या खांद्यावर डोकं ठेवून लेक रडते. डोळ्यानं पाहते, सकाळपासून सगळे दिसले. मामा दिसला, मावशी दिसली, आत्या दिसली, मामा दिसला, पण माझा बाप सकाळपासून दिसला नाही. ते डोळे शोधित असते, माझा पप्पा कुठं दिसतोय का. त्याच वेळेस खांबाच्या आडून दाढी वाढलेली, डोळे खोल गेलेले, अंगावर उपरणं नवीन, धोतर जुनं, शर्ट नवीन, आणि दोन डोळे पाहत होते. चालला रे माझा सोन्याचा तुकडा, चालला. तेवढ्या त्याने पाहिलं, आणि पाहिल्या बरोबर त्या लेकीनं ओळखलं, माझा बाप आहे. बाबा करून आवाज सोडला. हे बाप दोन पावलं पुढे आला, लेक पुढे आली. दोघांनी एकमेकाला मिठी मारली. इतके रडले, इतके रडले, इतके रडले. बापाचं काळीज त्या जावयाला सांगत होत, बाप असाच असतो. बोळवण करायची वेळ आली, त्याच्या लक्षात आलं, दिदीला घेऊन जर रडलो तर तिला वाटेल माझा बाप दुःखी. बाजूला सारते, आतल्या दालनात, त्याच्या आतल्या दालनात, त्याच्या आतल्या दालनात जातंय. उशीमध्ये डोकं खुपसून ढस ढसा ढस ढसा रडतंय. कुणीतरी सांगायला येतं, तात्या, अण्णा, दिदी चालली, दिदी. पळत येते रे बाहेर. तोपर्यंत नवरा नवरी गाडीत बसून निघाली. कोण डीजेवर नाचतंय, कोण जेवायला बसतंय, कुणाच्या गप्पा मारल्या, पण ते बाप मात्र त्याच्याच दुःखात असतंय की माझी लाडकी चालली. ऐका, पळत येते रे पळत. त्या गाडीवर थाप मारते. ड्रायव्हर पाहतो नवरीचा बाप आहे. ब्रेक मारतो, गाडी थांबवतो, काचा खाली करतो, पण बाप आज लेकीच्या बाजूने जात नाही. बाप आज जातो जावयाच्या बाजूने, बाजू बदलीते, हात जोडीते रे हात. गावात कधी कोणाला हात जोडले नाही, पण जावयाला हात जोडते. बापू सगळं दिलं, बापू सगळं दिलं, पण सोन्याचा तुकडा तुमच्या ताब्यात देतोय, त्याला जीव लावा. बापू अजून भाकऱ्या करता येत नाही, कच्च्या राहतात, तिला ओरडत जाऊ नका. बापू सारखी आरशा पुढे उभी राहते, तिला नटायला आवडतं, तिला ओरडत जाऊ नका. बापू नवीन कपडे घालावे लागतात तिला. कुठेही गेले ना तुम्ही, तिच्यासाठी घेऊन येत जा बरं काही ना काही. बापू सारखी आरशा पुढे उभी राहते, सकाळी उठत नाही ती लवकर, तिला ओरडलेलं सहन होत नाही, तिच्याशी हळू आवाजात बोलत जा. बापू ती बोलत काही नाही, पण रुसून बसते ना, आतमध्ये कुजत बसते, तिला काही बोलत जाऊ नका. बापू काही कमी पडलं ना काही तरी सावकाराच्या अश्रून उमरे धुवून काढी, पण तुम्हाला पाहिजे ते देईल, पण माझ्या लेकीला जीव लावा. हे बापाचं लेकीचं नातं आहे गड्या. तुमची इच्छा जर असेल तर आम्ही कन्येची पाठवणी करण्यासाठी आपेगावला येतो. तिथं
तुमच्या आईवडिलांच्या पदरात तिला घालतो, म्हणजे कन्या ऋणातून मुक्त होता येईल. अवश्य आपलंही दर्शन आमच्या माता पित्यांना झालं तर त्यांना आनंद होईल. मुहूर्त काढला. हरिपंतांनी प्रस्थानाचा दिवस काढला. बैलगाडी, गाव पाटलाची बैलगाडी ठरवली आणि 100 मुद्रा बरोबर घेऊन शुभस्ते पांथना संतू म्हणून वाटचाल करू लागले. मजल दरमजल करत नेवाशाला थांबले. नेवाशावरून पुढे गेले. मोहिनी राजाचं मंदिरही पूर्वासुरीने उभारलेलं पाहिलं आणि हे करत करत भल्या पहाटे एक दिवस गोदावरीचं स्नान करून सिद्धोपंत, विठ्ठलपंत, रुक्मिणी, उमाबाई सारे जण गाडीत बसले आणि गाडीची चाकं पैठणवरून आपेगावकडे जाऊ लागली. विठ्ठलपंतांना आता मायभूमीची ओढ लागली. याच वाटेनं ते अनेक वेळा पैठणला गेले होते. बापाच्या माग पायात काटे भरले होते. पूर्ण सत्याचा शोध घेण्यासाठी ते अंधाऱ्या रात्री आईबाप, म्हाताऱ्या आईबापांना सोडून याच वाटेनं निघून गेले होते. आज परत जन्म गावी येत होते. आई वडील जिवंत असतील का, असतील तर ते मला ओळखतील की नाही याचा संभ्रम पडला होता. विठ्ठलपंत गाडीतून खाली उतरले. मुठभर माती घेतली, कपाळाला लावली आणि त्या मातीशी संवाद करू लागले. माते, ओळखलं मला? बाबळीच्या झाडावरचा कावळा अचानक ओरडत होता. काव काव. ओळखलं रे, ओळखलं. तू निघून गेला तेव्हाही मी असाच ओरडत होतो आणि आज तू आला, तुला ओळखलं म्हणून मी आज ओळखतो. काव काव. गोविंद पंतांच्या घरासमोरच्या लिंबोणीच्या झाडावरचा कावळा एक सारखा ओरडत होता. आज लिंबोणीवर कावळा ओरडत होता. देवघरात बसून गोविंद पंत मृत्युंजय मंत्राचा जप करत होते. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधि पुष्टिवर्धनम् उर्वारुकमेव बन्धनान् मृत्युर्मुक्षीयमामृतात्. पत्नी मीराबाई जवळ आली आणि आपल्या नवऱ्याला म्हणाली, अहो ऐकलं का, आज कावळा सकाळपासून काव काव करतोय. का हो, सगळे शुभ शकून होत आहेत. आपला विठू तर परत येणार नाही हो, येईल ना परत, कदाचित येणार असेल म्हणून शुभ शकून होतात. गोविंद पंत म्हणाले, उमे आता कसला येतो विठू, म्हातारपणात एकटं सोडून आपल्याला निघून गेला ग. खर तर त्या पांदीच्या वाटेनं विठ्ठलपंत निघाले. गुंगराची गाडी गाव पाटलाची आपे गावकडे येऊ लागली. रुक्मिणीला वाटलं नवरा पायपायी चालतोय. अहो तुम्ही गाडीत बसावं, काटे मोडतात पायामध्ये. खर तर रुक्मिणी, गावाकडची वाट कधीच काटेरी नसते, ती पुष्पशय्येप्रमाण असते. आणि बोचले काटे तर बोचू दे, घरी गेल्यावर आई दिवलीतलं तेल लावील, मांडीवर पाय घेईल, पदरानं पाय पुशेल आणि माझ्या पायातले काटे काढील ग. खर तर गोविंद पंत मृत्युंजयाचा जप करत होते. दारासमोर एक गाडी लागली. बैलांच्या गळ्यातल्या घंटाचा आवाज आला. गोविंद पंत देवघरातून ओसरीवर धावले. गुडघ्यावर हात देत मीराबाई उंबरटा वळून आल्या. गोविंद पंतांना जाणवलं शुभ सकून खरे ठरले. विठू आला. 12 वर्षापूर्वी, एक तपापूर्वी निघून गेलेला विठू परत आला. विठ्ठल पंतांना आवाज दिला, तात विठू. विठ्ठल पंत पळत आले. बापाचं दर्शन घेतलं. बापाला मिठी मारली. इतके रडले, इतके रडले. 12 वर्षानंतर आपे गावची माती पिता आणि पुत्राच्या भेटीचा योग पाहत होती. बाप रडत होता. उंबरा ओलांडून घाईघाई उमाबाई पुढे आल्या. तेवढ्यात तोल गेला. तेवढ्यात रुक्मिणीनं पकडलं. कदाचित नियती सांगत असावी, उमाबाई आता सावरायला सून आली बरं, आता तुम्ही करायचं नाही सगळं. सासूबाई आता मी आले ना, तुम्ही विश्रांती घ्या. गोविंद पंतानं विठ्ठलाला मिठी मारली. आज लिंबोणीवरच्या कावळा सारखा कावकाव करत होता. मीराबाई म्हणाल्या, थांब बाबा, तुलाही खायला देते. केळीच्या पानावर दहीभात ठेवला आणि दहीभात कावळा दुडक्या चालीनं खाऊ लागला. बघ आई, मी सांगत होतो ना शुभ शकून, तुझा मुलगा येणार, सून घेऊन येणार, पण तुझा विश्वासच नव्हता माझ्यावर. आता झाला ना, पटला ना विश्वास. आणि म्हणून दही भाताची उंडी त्या केळीच्या पानावर ठेवली. आणि मग खर तर विठ्ठल पंतांना बाहेर पडल्यापासून सगळा वृत्तांत सिद्धो पंतांनी गोविंद पंतांना सांगितला.
आणि गोविंद पंतांना सांगितल्याच्या नंतर माझ घरात विठ्ठल पंताच्या पायाला मीराबाई तेल लावित होत्या आणि पायातले काटे काढत होत्या. विठ्ठल पंतांच्या अश्रूंनी पूर्ण डोळे ओले झाले होते. पंत हरवलेलं लेकरू परत आलं. म्हातारपणात सगळं झालं. 6 दिवस उलटले. सिद्धोपंतांची आणि विहिणीसाठी आणलेली वस्त्रभूषण दिली. प्रस्थान आता निघायला हवं. किती दिवस राहणार. आणल्या दिवशी गोविंद पंतांनी व्याहाला मानाचं पागोट, विहिणीला पैठणी दिली आणि जाताना डोळ्यातून उमाबाईंना कन्या विरहाचं दुःख जाणवत होतं. रडत होत्या. पाठीवरून रुक्मिणीच्या हात फिरत होत्या. उमाबाई रडत होत्या, पाठीवरून हात फिरवत होत्या, पण रुक्मिणीला इंद्रायणीच्या सहवासाचं आनंद मिळत होता. बाळे, आता रडायचं नाही. सागराशी मिलन झाल्यावर नदी कधीच रडायचं नसतं नदीनं. पण आई, आजवर हेच घडत आलंय. रडायचं नाही ठरूनही सागराकडे जाताना प्रत्येक नदी रडते. आपल्या अर्धांगीचं दुःख पाहून दयाघन सागराच्या डोळ्यातही दुःखाचे अश्रू वाहत आहेत. कदाचित म्हणून सागराचं पाणी खारट झालेलं असावं. नदी गोडच असते आई, पण सागर मात्र खारट होतो का? तर आपल्या अर्धांगिनीचं दुःख त्याला पाहवत नाही म्हणून. कन्येला मीराबाईच्या हाती सोपून सिद्धोपंत उमाबाई गाडीत बसले. गाडीवानानं कासरा ओढला आणि घुंगराच्या तालावर बैल चालू लागले. आपेगावच्या पांदीपर्यंत गोविंद पंत आणि विठ्ठल पंत निरोप देण्यासाठी आले. आता आपेगावला रुक्मिणीचं जीवन चालू लागलं. कमरेवर कळशी घ्यावी, ओसरीवर यावं, सगळं नंदिनीचं दूध काढावं, सगळं सगळं करू लागली. आणि खऱ्या अर्थानं पुढं मंगळागौर आली. मंगळागौर आवल्याबरोबर सगळ्या जण गाणी म्हणू लागल्या. सावळा ग बाळ कृष्ण हाती घेतो शाळी ग्राम, नंदा घरी नांदतात बंधुद्वय कृष्ण राम. सगळ्यांनी उखाणे घेतले. रुक्मिणीवर उखाणे घेण्याची वेळ आली. सगळ्या मंगळागौर खेळायला नवीन सुना एकत्र आल्या आणि रुक्मिणीनं उखाणा घेतला. इंद्रायणीची पोर गोदावरीच्या ओटी, इंद्रायणीची पोर गोदावरीच्या ओटी रुक्मिणीच राहिले विठ्ठल पंतांच्या भेटीत. आनंदा दिवस जाऊ लागले. पुढे काळ बदलत चालला. आपेगावमध्ये वैशाखाचे उन्हानं सारी धरणी अंतर्बाह्य भाजून निघाली. ज्येष्ठाच्या काळ्या मेघांनी चातका करवी निरोप पाठवला. ज्येष्ठ उजाडला. काळेश्वर मेघ घेऊन सोसाट्याचा वारा सुटला. उन्हानं धरणीला तडे पडले, पण आषाढात पावसाचा एकही ठिपूस पडला नाही. जनावर निसत्व झाली. हिरवा चारा यंदा दिसलाच नाही. दुष्काळ पडला आपेगावमध्ये. आणि खऱ्या अर्थानं पाणी हवं, पाणी हवं, पाणी 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 करत जनावर मरू लागली. विहिरी ओस पडल्या, तळी ओस पडले, सर्वत्र हाकार जागा. जागो जागी मेलेल्या जगा जनावराचे सापळे दिसू लागले. रोग राई पसरू लागली. राजा अन्न देईना, पाऊस पाडीना. आणि मग मात्र परमेश्वराचा माणसावर कोप झाला. गावावर पूर्ण चंद्रालाही वद्य पक्षात क्षीण व्हावं लागलं तशी अवस्था आली. गावात तापाची भयानक साथ आली. आणि पहिलाच बळी गेला तो मीराबाईचा. पदराचा बोळा तोंडात कुंबून रुक्मिणी आपला शोक आवरीत होती. मंत्रपूर्वक दहन विधी केला. विठ्ठल पंत घरी आले. गोविंद पंत त्याच तापानं फणफणत होते. खर तर वैद्याकडे गेले. विठ्ठल पंत मात्रा आणली. माझ घरात मीराबाईच्या मृत्यूच्या जागी समयी तेवत होती. रुक्मिणी आपल्या सासऱ्याच्या डोक्यावर मस्तकावर थंड पाण्याच्या घड्या ठेवत होती. आणि तेवढ्यात जिथं आई गेली ती पणती पेटलेली होती. रात्रभर तेवत होती. पहाटे वाऱ्याची हलकीशी झुळूक आली आणि तेवती पणती विझली. विठ्ठल अस्फुट आवाज गोविंद पंतांनी काढला. काय तात,
कपाळावर हात ठेवला विठ्ठल पंतांनी. पुत्राला हाक मारली की देवाला माहिती नाही, पण शेवटची हाक विठ्ठल मारली आणि जाणीव होद्याच्या आधीच गोविंद पंतांचं मस्तक पुत्राच्या मांडीवर कोसळलं आणि विठ्ठल पंतांनी हंबरडा फोडला. ताक सगळी नाती संपली. आता वारा झोंजाट सुटला, घरट विस्कटलं, सगळी सरली नाती प्रीत संपली. विठ्ठल पंतांनी बापाच्या गळ्याला आवरलं, बाबा म्हणून आवाज दिला.